5-6 लोक असे आहेत की अजून नवीन आहेत आणि बाकीच्यांनी मार्केटमध्ये थोडंफार काम केलेलं आहे, बरोबर आहे. तर आपण त्या पद्धतीने पुढे सुरुवात करूया. आपलं स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला का काम करायचंय, एम काय आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये, किंवा आज सेमिनार अटेंड करायला तुम्ही का आले, तुमच्यावर त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह काय होता. पार्ट टाइम बिझनेस स्टार्ट करायचा आहे, काहीतरी मार्केटमध्ये काम करायचंय आणि पैसे बनवायचे, बरोबर आहे का. अल्टिमेटली एम गोल काय क्लिअर की मार्केटमध्ये काम करून आपल्याला पैसे बनवायचे. मग ते इंट्राडे असू द्या, लॉंग टर्म असू द्या, इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंड मध्ये टाका, कुठेही काम करून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून मार्केटमध्ये पैसे बनवायचे, बरोबर आहे का. ओके, तर स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणतो की बाबा प्रॉफिट कमवायचं आहे, तर किती प्रॉफिट आपल्याला कमवायचे, सपोज हाऊ मच प्रॉफिट, किती कमवायचं आपल्याला, किती कमवायला आपल्याला आवडेल, किती आपण स्टॉक मार्केटमधून कमवू शकतो, त्याला काही लिमिट नाही. जेवढं येईल तेवढं वाढत राहिलं तर अजून आपल्याला चांगलं आहे की वाढत राहिलं, बरोबर आहे की नाही. ओके, आणि स्टॉक मार्केटमध्ये पण पाहिजे तेवढा पैसा आपण कमवू शकतो, बरोबर, ठीक आहे, त्याला काही लिमिट नाहीये. तर स्टॉक मार्केटमध्ये पैसा भरपूर आहे, पण हे स्टॉक मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी आपल्याकडे काहीतरी कॅपिटल असायला पाहिजे. जर आपल्याकडे कॅपिटल नसेल आणि आपण पैसे कमवू शकतो का, पैसे लावणार तर पैसे येणार आहे. नॉर्मली नवीन जो आपण स्टार्ट करतो तो आपला पहिला प्रश्न काय असतो की आपल्याला हे जे मार्केटमध्ये काम करायला सुरुवात करायची आहे त्याला एक्झॅक्टली किती पैसे लागतील, किती पैशाने आपण सुरुवात करू शकतो, बरोबर आहे. किती पैशाने सुरुवात करू शकतो, तर कोणतेही अमाऊंट 2000, 5000, 10000 अशा कोणत्याही अमाऊंटने आपण स्टार्ट करायला काही हरकत नाही. खूप मोठी अमाऊंट नाहीये, पण ह्या प्रोसेसने आपण जेव्हा स्टार्ट करणार आणि ती जर आपल्याला वाढवता आली, 10,000 आपण महिन्याला 5 रुपये कमवतोय, कॉन्फिडन्स वाढेल की वाढेल. मग लाख रुपयावर आपण कमवू शकतो 5 लाखापर्यंत. प्रोसेस आहे मार्केट मधून पैसे कमवण्याची टेक्निक शिकणं गरजेचं आहे. कदाचित सध्या सपोज आपण थोडी अमाऊंट पण कमवली तरी चालेल, नंतर काय, नंतर वेगळं नॉलेज घ्यायची गरज नाही, फक्त क्वांटिटी वाढवायची गरज आहे, बरोबर आहे. तर आपल्याला सुरुवातीला कोणत्याही अमाऊंटने स्टार्ट करता येईल, फक्त स्टार्ट करणं महत्त्वाचं आहे. ज्यापर्यंत स्टार्ट करणार नाही त्यापर्यंत काही येणार नाही, तर सुरुवात करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जेवढे लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहेत सगळेचे सगळे पैसे कमवत आहे का, बरोबर आहे. मग किती लोक पैसे कमवतात, समज 100 लोक मार्केटमध्ये काम करत असेल तर त्यातून किती लोक सक्सेसफुली पैसे कमवत आहेत, 1%, 5%, मॅक्झिमम आपण बघूया 10%, बरोबर आहे. मॅक्झिमम मोठी 10% लोक असे आहेत की जे स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवत आहेत. याचा अर्थ बाकीचे 90% लोक मार्केटमध्ये लॉस करतायत, फेल होत आहेत. पण ते कधीच कमवत नाही असं नाही, ते कमवतात, 4 दिवस कमवतो आणि एक दिवस असा लॉस होतो की सगळा कमवलेला पैसा चालला जातो, बरोबर आहे. तर आपण पण तसंच काम केलं तर चालेल का, आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल आणि आपल्याला जे सक्सेसफुल व्हायचंय ते 10% लोक मार्केटमध्ये काय करतायत त्या पद्धतीने जर आपलं काम करता आलं तर आपण पण मार्केटमध्ये नक्कीच पैसे बनवू शकतो, बरोबर आहे. आता ही प्रोसेस काय, तर असं का होतं, त्याच्या मागचे रिझन काय की 10% लोक खूप जास्त पैसा कमवत आहेत आणि बाकीचे लोक लॉस करत आहेत. मग त्यांना असं नेमकं मार्केटबद्दल काय माहितीये किंवा असं कोणतं स्किल आहे, तुम्हाला काय वाटतंय की कोणते स्किल सेट असेल की मार्केटबद्दल आपल्याला यायला पाहिजे, आपल्याला ते नॉलेज असायला पाहिजे, ते आपल्याला आलं तर आपण पण पैसे कमवू शकतो. काय वाटतं तुम्हाला, नेमकं एक्झॅक्टली मार्केटबद्दल आपल्याला काय माहिती असायला पाहिजे. नॉर्मली आपण काय म्हणतो, सर मार्केटमध्ये एंट्री पॉईंट माहिती पडलं तर काम करणं मध्ये येईल, बरोबर आहे नाही. कधी बाय करायचं, कधी विकायचं, कुठपर्यंत थांबायचं, करेक्ट आहे. सपोज आपण एंट्री केली त्याच्यानंतर आपल्याला काय माहिती असेल पाहिजे की कुठं प्रॉफिट बुक करायचा आहे. सपोज 100 रुपयाला घेतलं तर विकायचं कधी आहे ते पण कळायला पाहिजे. नुसतं घेतलं थांबून राहिलो तर होतं काय की प्रॉफिट दिसतो, परत कालांतरानंतर प्रॉफिट पण कमी होऊन जातो. म्हणजे एंट्री केल्यानंतर एक्झिट कधी करायचे ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि दरवेळेस प्रॉफिट मध्येच आपल्याला निघायला भेटेल असं होतं का कधी. जर जनरली आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय, कोणती सिस्टम जर आपण बोलली तर त्याची अॅक्युरेसी किती असते, कोणी पण क्लेम करा सपोज 90%, 80%, 85%, 95%, म्हणजे 10 ट्रेड मधून एखादा ट्रेड तर लॉस मध्ये जाऊ शकतो नक्की आपला. त्यामुळे आपण जर ट्रेड करतोय तर त्याला स्टॉप लॉस किती लावायचा, म्हणजे एका ट्रेड मध्ये जास्तीत जास्त किती लॉस होऊ शकतो आपल्याला, याला म्हणतात स्टॉप लॉस. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला ऍडव्हान्स मध्ये माहिती पडल्या तर मार्केटमध्ये काम करायला कॉन्फिडन्स वाढेल की नाही वाढेल, बरोबर आहे. आणि हे सगळं माहिती करण्यासाठी वेगवेगळ्या सिस्टम असतात, टेक्निकल अनालिसिस करायचे असते,
ओके, म्हणजे कॅन्डलस्टिक कशी रीड करायची, चार्ट कसा रीड करायचा, काही इंडिकेटर्स कसे वापरायचे, ट्रेंड लाईन कशी वापरायची, मग फंडामेंटल असतं की कंपनीचे नॉलेज घ्यायचं, सपोज की कंपनीचं प्रॉडक्ट काय आहे, कशा पद्धतीने करते, कंपनी प्रॉफिट मध्ये आहे का, बॅलन्स शीट कशी रीड करायची वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. मग मार्केटमध्ये काही लेटेस्ट न्यूज येतात, तर न्यूज कशा रीड करायच्या, त्याच्या मार्केटवर इफेक्ट कसा होतो ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. नंतर सप्लाय डिमांड एक कन्सेप्ट असतो की एखाद्या कंपनीचे लोक जास्त डिमांड करतायत का, त्या शेअरचं वाढते का प्राइस, मग ते कधी कळतंय की ऍडव्हान्स मध्ये कळालं की या पर्टिक्युलर कंपनीची डिमांड वाढली म्हणजे प्राइस काय होईल, वाढेल. हे वाढली, डिमांड वाढली हे कळलं तर आपोआप आपल्याला माहिती की काय करायचं, बरोबर आहे. तर ती प्रोसेस कसं समजून घ्यायची. ओपन इंटरेस्ट करून एक कन्सेप्ट असतो, ऑप्शन मध्ये जे काम करतात, फ्युचर मध्ये जे काम करतात, तर एखाद्या स्ट्राईक प्राइसचा ओपन इंटरेस्ट वाढतोय म्हणजे काय की त्याच्यात लोक जास्तीत जास्त इंटरेस्ट दाखवतात, नवीन कॉन्ट्रॅक्ट बनतोय त्याच्यात, बरोबर आहे. म्हणजे मार्केट तिथून जर अजून वरती जाण्याचे चान्सेस, मग ते कसं कळेल, काय करायचे त्यासाठी, मार्केटचे ट्रेंड अनालिसिस कशी करायची. मार्केटमध्ये ट्रेंड किती असतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड किंवा साइडवेज. अप ट्रेंड असेल तर काय करायचं आपल्याला की पहिले बाय करायचे, 100 रुपयाला घ्यायचे, 120 रुपये गेल्यावर विकायचे, बरोबर आहे. तसं डाऊन ट्रेंड असेल म्हणजे काय की पहिले प्राइस जास्त आहे, थोड्या दिवसानंतर ती कमी होणार आहे, बरोबर आहे. आता 100 रुपये प्राइस चालू आहे आणि 2 दिवसानंतर 80 वर जाणार आहे. काय करू शकतो आपण, पहिले अगोदर सेल करून टाकायचं, नंतर काय की प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे की सेलिंग प्राइस मायनस बाइंग प्राइस. सेलिंग प्राइस जास्त असायला पाहिजे, बरोबर आहे. 120 ला विकलं, 100 रुपयाला घेतलं, प्रॉफिट किती लॉस आहे. अल्टिमेटली तुम्ही पहिले बाय करताय का सेल करताय याला प्रॉब्लेम नाही. हे स्टॉक मार्केट मध्ये म्हणून लोक बोलतात पडणाऱ्या मार्केटमध्ये पण आपण पैसे कमवू शकतो का, काही तुम्ही पहिले विकून द्या नंतर घेऊन टाका, ही सगळी प्रोसिजर असते. आणि साइडवेज मार्केटमध्ये कसं काम करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टींचे अनालिसिस करून एवढं सगळं शिकायला खूप सारा वेळ लागतो मार्केटमध्ये, बरोबर आहे का. आणि केल्यानंतर पण टेक्निकल अनालिसिस पण करतात, इंडिकेटर पण वापरतात, मूव्हिंग एव्हरेज पण वापरतात, सगळं प्रोसेस करताना कन्फ्युजन असतं. सगळ्यात मोठं 90% लोक लॉस करण्याचे कारण काय आहे की मार्केटचा जो चार्ट होऊन जातो, चार्ज झाल्यानंतर आपण आता जर बसलो आणि मार्केटमध्ये काय करायचंय तर सगळं वाटतं सोपं. सेट आपण 2 मिनिटांसाठी मी तुम्हाला एक चार्ट ओपन करतो. म्हणजे एक बॉक्स किती मिनिटाचा आहे, 15 मिनिटाचा. ठीक आहे, आता 23 तारखेला 24 तारखेला मार्केट येतो. 23 ला मार्केट असं वरती गेलं, बरोबर आहे. आता इथं वरती गेल्यानंतर आपण बसलेलो आहे, तर आपण इथे काय करणार, आपण काय करणार इथं काय करायला पाहिजे, हे झाल्यानंतर किती भारी वाटतं. सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे की होण्याच्या पहिले आपल्याला कळत नाही आणि झाल्यानंतर वाटतं इथं कुठं बाय केलं असतं, इकडं विकलं असतं तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट. आणि हे चार्ट झाल्यावर सगळं मस्त वाटतं की असं मार्केट खाली वरती करतो, कन्सल्टेशन चालू, बरोबर ना. थोडं वरती गेलं, परत खाली, परत वरती. मग आपल्याला कधी कधी काय असतं की हे इकडची मुवमेंट आपण बघतो, बोलतो बाय करायचं, पण त्या दिवशी कधी बाय करतो इथे कुठेतरी प्रॉफिट बुक करून देतो. आपण करत नाही असं करतो, पण थोडंसं प्रॉफिट बुक करतो, थांबू शकत नाही. दुसऱ्या दिवशी काय करतो, लवकर निघायचं नाहीये, बाय करतो, आता मोठ्या प्रॉफिटची वाट बघतो, पण मार्केट त्या दिवशी वरती जा. तिसऱ्या दिवशी काय म्हणणार की हे काल जे केलं होतं बरोबर होतं, परत आपण करणार बाय, परत लवकर निघायचा प्रयत्न करतो. अल्टिमेटली मार्केटमध्ये टायमिंग करणं गरजेचं आहे. माहिती काय करायला पाहिजे की मार्केट वन साइड पळणार आहे का, मार्केट कन्सोलिडेशन करणार आहे का, मार्केट खाली जाणार आहे. एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय होणार आहे हे होण्याच्या पहिले जर कळलं तर मार्केटमध्ये आपला कॉन्फिडन्स वाढेल की नाही वाढेल. म्हणजे इन शॉर्ट मी जास्त घुमवून फिरून सांगण्याच्या व्यतिरिक्त एकच गोष्ट सांगतो की हे झाल्यानंतर खूप भारी वाटतं, पण या दिवशी 9:15 वाजता मार्केट ओपन होईल तर त्याच्या अगोदर जर आपल्याला कळलं की आज दिवसभर मार्केट असं होऊ शकतंय आणि तेव्हा आपल्याला बाय करायचंय तर पैसा भेटेल की भेटेल, सगळे जण होऊ शकते. म्हणजे अल्टिमेटली झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा बसतो की आज काय करायचंय, आज काय झालं, सोपं वाटतं. या प्रोसेसला आपल्याला बदलायचं आहे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, अल्टिमेटली आपल्याला हे जे काय समज या दिवशी साइडवेज होतोय तर इथं काय करायला पाहिजे, आपण इकडे कुठेतरी बाय केलं आणि मार्केट खाली पडायला लागलं, प्रॉफिट होईल का लॉस होईल. आपल्याला काय माहिती असेल कारण मार्केट साइडवेज होणार आहे तर ट्रेंडी होणार आहे, आपल्या हातात आहे का, आपण ते बदलू शकतो का. आपल्याकडे काय जर साइडवेज पण मार्केट चालणार आहे तर आपण बाईंग इथं कुठेतरी खाली करतात, बरोबर आहे का. जर आपल्याला एवढं पण कळलं की
आपण इकडे बाय करायचं नाही, जेव्हा मार्केट इकडे येईल तेव्हाच बाय करायचं, हे जर कळायला लागलं तर पैसा बनवू शकतो काय? काही साइडवेज मार्केट राहील का ट्रेंडी मार्केट राहील? तुम्ही एकटं बदलू शकत, पण ट्रेंडी मार्केट असेल तर कधी बाय करायचं, साइडवेज असेल तर थोडं खाली पडल्यानंतर बाय करायचं. या गोष्टी जर जमायला लागल्या काम मध्ये येत नाही, बरोबर आहे? तर सपोज एक्झाम्पल, मी एक एक्झाम्पल घेतो. नॉर्मली एक सिस्टम मी जनरेट केलेली आहे, स्वतःची, आपण स्वतः ओन प्रोग्राम केला. मी कम्प्युटर इंजिनियर आहे, मी स्वतः प्रोग्राम केला. जसं सपोज तुमच्या समोर हे प्रश्न यायचे ना, जसं मी 2008-9 ला काम करायला सुरुवात केली, सेम प्रॉब्लेम यायचे की काय व्हायचं की ज्या दिवशी मार्केट वन साइड बाय, सकाळी कुठेतरी बाय करायचो, इथे प्रॉफिट बुक करून घ्यायचो आणि दिवसभर मार्केटला बघत बसायचो. अरे एवढा भारी दिवस होता, मी सकाळी बाय करतो, मला माहिती आहे तो वरती होतं, पण थांबलो तर फायदा काय? फायदा कधी भेटेल? इथं परचेस केल्यानंतर माल इकडे कुठेतरी विकतोय आणि ते जर मला कळतंय की थांबायचं कसं आहे तर पैसा मिळेल नाही. ओके, आणि मग दुसऱ्या दिवशी आपण परत बाय करायचो, मार्केट खाली वरती करायचं, मग आपण आपल्या नशिबात पैसे नाही. तसं चालणार आहे का? या सगळ्या गोष्टींचा जो प्रॉब्लेम आहे, मार्केट कधी साइडवेज होईल, कधी ट्रेंडी होईल, हे कसं माहिती करायचं, याच्यासाठी आपण एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे. जसं रोज साइड वन साइड पळतं का मार्केट? नाही, कधी मार्केट असं साइडवेज पण असतं बघा, असं पण होतं खाली वरती, बरोबर आहे? मग आपल्याला इथं पण काम करता पाहिजे, वन साइड पळत तिथं पण काम करता पाहिजे. मार्केट जो असं सपोज ज्या दिवशी वरती जाऊन खाली पडलं, खाली पण आलेले डाऊन ट्रेंड पण आहे, खाली पण प्रॉफिट यायला पाहिजे, वरती जाते वरती पण प्रॉफिट घेता यायला पाहिजे. दोन्ही पद्धतीने काम करता आलं, काम करायला मजा येईल काही. म्हणजे अल्टिमेटली आपलं अनालिसिस काय करायला पाहिजे की मार्केट जो आहे खाली जात आहे, खाली येऊन जे वरती येते, तर इथं ट्रेंड चेंज केला आहे का फक्त पुल बॅक करून पण खाली जाणार आहे, या दोघांचा फरक जर ओळखता आला तर इथं बाय करायचे की नाही करायचंय, जमेल काय? म्हणजे अल्टिमेटली या दिवशी मार्केट लाईन होते, खाली मार्केट पडतंय, 2 दिवसापासून खाली चाललंय आणि इथं जेव्हा आलं तर या कॅन्डलला जर आपलं बाय करता आलं आणि नंतर मार्केट एवढं वरती गेलं, काम करणं मजा येईल नाही. आणि हे सगळं होण्याचा पहिले यायला पाहिजे. बघायची प्रोसिजर झाल्यानंतर मध्ये होण्याच्या पहिले कसं करायचं ती प्रोसेस सांगतोय तुम्हाला, चालेल का? ओके, एक एक्झाम्पल घेऊया. मी पहिले घेतो एक एक्झाम्पल. आपण स्टार्टच इथून सुरुवात करूया. एक्झाम्पल 17 तारखेला मी बसलोय आणि 18 तारखेला मार्केटमध्ये काय होणार आहे, 18 किंवा नेक्स्ट वर्किंग डे जो काय मंडे पासून जातो, पुन्हा आठवड्याचे आपण कॅल्क्युलेशन करूया. केवळ मी या दिवशी रात्री येऊन बसलो होतो आणि पुढच्या दिवशी 16 तारखेला मला मार्केटमध्ये काम करायचं. 16 मध्ये नेक्स्ट वर्किंग डेजला मंडेला हे मार्केट खाली जाणार आहे का वरती जाणार आहे हे मला कळेल का? नाही. आपल्या समोर चार्ट तेवढा नाही फक्त, बरोबर आहे का? 17 तारखेला समजा मी संध्याकाळी 3:30 वाजता बसलेले, 18-19 सुट्टी राहील, 20 ला मार्केट चालू होणार आहे, बरोबर आहे? आपल्याला काय कळायला पाहिजे की 20 तारखेला मी बाय करणार आहे का सेल करणार आहे, हे ऍडव्हान्स मध्ये प्राइस कळायला पाहिजे, बरोबर आहे का? जर ती कळली आणि तसंच मार्केटमध्ये झालं, पैसा येईल का नाही, त्याची प्रोसिजर अगदी सोपी. मी 1-2 जागेवर कॅल्क्युलेशन करून दाखवेल, अजून 2-3 एक्झाम्पल मी देतो, पण एक्झॅक्टली सिस्टम वापरायची कशी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देतो, चालेल का? चला ठीक. तर 17 तारखेला संध्याकाळी 3:30 वाजेनंतर जो आपण तुमचं जॉब वगैरे करून कम्प्लिटली बिझनेस वगैरे करून तेव्हा तुम्ही घरी आलेले, जेवण वगैरे झालं, संध्याकाळी बसलेले आणि उद्या मार्केटमध्ये नेक्स्ट वर्किंग डेजला मला काय करायचंय त्याच्यासाठी तुम्हाला अनालिसिस करायला 15 मिनिटं काढायचे. काढू शकताय? ओके, मोर दॅन 15 मिनिटं खूप जास्त सफिशियंट आहे. 17 तारखेला आपण बसलेले सपोज दॅट ती सिस्टम जी त्या सिस्टमचा वापर करायचा असेल तर आपल्याला आपल्या वेबसाईटवर यावं लागेल, ctacademy.co.in. इथं आल्यानंतर इथं ट्रेड फंड नावाची सिस्टम आहे, ओके. पण त्याचा रिअल यूज करायचा आहे. आजपासून उद्या मार्केटचा ट्रेंड कोणता राहील हे शोधायचं असेल तर लॉग इन बटनवर क्लिक करावं लागेल. जसं मी लॉग इन वर क्लिक केलं तर एक आयडी पासवर्ड मला विचारला जाईल, जो माझ्याकडे सध्या आहे तो मी माझा लॉग इन आयडी पासवर्ड मी लॉग इन करतोय, ओके. आता मी जो अनालिसिस करतो तो 2-3 पद्धतीने लोक अनालिसिस करतात. कशी की 17 पासून नेमकं उद्या काय होणार ते माहिती करायचं, एका दिवसात काय होईल, याला काय म्हणतो इंट्राडे अनालिसिस. एका दिवसात मार्केटमध्ये काय करायचं. दुसरी गोष्ट आपल्याला काय पाहिजे की पुढच्या 2-3 दिवसात मार्केटमध्ये काय होणार आहे, 3-4 दिवसात काय होणार आहे, त्याला म्हणतो स्विंग अनालिसिस, स्विंग ट्रेडिंग कशी करायची. आणि तिसरं काय असतं की लॉंग टर्म बेसिसवर काय करायचंय, 1 महिना 2 महिना 3 महिना 4 महिने मार्केटमध्ये कसं होणार आहे. एखादा स्टॉक आहे सपोज आहे, जसं आता टाटा मोटर मध्ये पुढे काय होऊ शकतं आपल्याला वाटतंय, आयसीआयसीआय बँकेत काय करायचं, हे लॉंग टर्म अनालिसिस कशी करायची, या तिन्ही पद्धतीने आपल्याला अनालिसिस करता येते. त्यासाठी 3 सिस्टम आपल्याकडे आहे.
पहिली सिस्टम आहे इंट्राडे ट्रेड व्हेंडर, इथं जे तुम्ही बघा दिसतं, ओके, ते याचं नाव पण दिसतंय. 2 नंबरची याच्यावर मी क्लिक करतो स्विंग ट्रेड व्हेंडर, म्हणजे तुम्ही एक दिवसापेक्षा जास्त अनालिसिस करायची, पण 5-6 दिवस, एक आठवड्याची अनालिसिस करायची तुम्हाला की या आठवड्यात काय होईल ते करता येईल. आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, 6 महिने कसं पुढचे अनालिसिस होणार आहे मार्केटमध्ये ते शोधायचे असेल तर पोझिशनल ट्रेड व्हेंडर, बरोबर आहे. या 3 पद्धतीने आपल्याला काम करता येईल. आता तुम्हाला कसे काम करायचे ते तुम्ही ठरवायचे की आपल्याला एका दिवसाचे शोधायचे तर 1 दिवसाचा वापर कसा करायचा, 4-5 दिवसाचा ट्रेड बनवायचा तो कसा करायचा, तो लॉंग टर्म आपला पोर्टफोलिओ कसा बनवायचा आहे, इन्व्हेस्टमेंट कशी करायची, एसआयपी कशी बनवायची, या सगळ्या बघायचं असेल तर पोझिशनल ट्रेड सिस्टम आपल्याला 3 नंबरची वापरायची. म्हणजे हे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला तिन्ही प्रकारे काम करता येईल, अजून कोणतेही दुसरं काम करायची गरज पडणार नाही. आता 2 मिनिटात प्रोसिजर सांगतो इंट्राडेची की आज बसून एका दिवसात मार्केटमध्ये काय होणार ते शोधायचं. प्रोसिजर काय, आपण कधी बसलेलो आहे, 17 तारखेला बसलेलो आहे, पुढच्या दिवशी काय होणार ते शोधायचं, बरोबर आहे. आपल्या सिस्टमला फक्त काय सांगायचं बघा. आता सिस्टम कुठे कुठे वर्क होते, जसं मी आता निफ्टीचे तुम्हाला करून दाखवतो फ्युचरचं, तसं तुम्ही ऑप्शनचं पण करू शकता, तसं तुम्ही इक्विटी कॅशचं पण करू शकता, कमोडिटी मार्केटचं पण करू शकता, जसं एनएसई, बीएसई, एमसीएक्स, गोल्ड, सिल्वर, कॉपर, निकेल, त्याच्यात पण तुम्हाला अनालिसिस करायची आहे, करता येते. मी आता एनएसई घेतली, बरोबर आहे. नेक्स्ट काय तर त्याचा ऑप्शन असेल बघा, इक्विटी मार्केट वेगळं असतं, फ्युचर मार्केट असतं, ऑप्शन मार्केट असतं. तर तुम्हाला जिथं पण काम करायचंय, विक्री ऑप्शन मध्ये काम करायचंय ते पण आपल्याला करता येईल. जसं मी इक्विटी घेतलं, सॉरी आपण निफ्टी घ्यायचं म्हणून मी फ्युचर घेतलं, ठीक आहे. आता या महिन्याची सिरीज कोणती आहे ती बघायला नाव टाकून दिलं मी, निफ्टी करंट इयर घेतलं, बोला सध्या महिना कोणता चालू आहे तेवढे सिलेक्ट करायचे. फ्युचर मध्ये काम करताना आपल्याला हे कळायलाच बरोबर, ठीक आहे. आता मी निफ्टी एक टेस्ट म्हणून एक नाव देऊन टाकतो की आपण ही काय प्रोसेस करतो, एक टेस्ट नावाने एक फाईल तयार करून टाकतो, ठीक आहे. हा कधी बसले आपण 17 तारखेला, ओके. आणि या पूर्ण आठवड्यावर काय होणार ते आपल्याला बघायचं, म्हणून मी ती सुरुवात करतोय जेणेकरून 5 दिवस अनालिसिस केली म्हणजे कॉन्फिडन्स येतो की बरोबर चालतंय. काय एक दिवस बरोबर असू शकतो पण 5 दिवस कंटिन्यूअस ते बरोबर झालं म्हणजे कॉन्फिडन्स वाढायचं नाही वाढायचं, ही प्रोसिजर करायची. सो 17 तारखेला मी बसलेलो आहे, नेक्स्ट वर्किंग डेजला म्हणजे सॅटर्डे संडे सोडून मंडेला मार्केटमध्ये काय होणार ते शोधायचे. तर जस्ट गेट डेटा करायचं, जमेल एवढं. डेटा आलेला आहे का, बरोबर आहे. आता जस्ट काय करायचं मी बघा, हे मी अनालिसिस करायचं आहे तर पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन वगैरे तुम्हाला पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग दिली जाईल. आता फक्त एवढं लक्षात घ्या की मी जेव्हा 17 तारखेला मी बसलेलो आहे, मार्केट कुठे थांबलंय 17,603 ला. आता 17,603 नंतर पुढे मार्केटमध्ये काय होणार आहे हे मला माहिती करायचंय. 603 पासून अजून खाली पडणार आहे का वरती जाणार आहे, काय होणार आहे हे शोधायचे, बरोबर आहे. याला म्हणतात फेज कॅल्क्युलेशन, जे ट्रेंड अनालिसिस करायची. कोणताही अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये सरळ जातो डाऊन, थोडं वरती जातो परत खाली येतो, परत थोडं वरती येतो परत खाली, बरोबर आहे. हे थोडं वरती खाली कसं कधी जाणार आहे त्याच्या म्हणतात फेज अनालिसिस, की मार्केटमध्ये एक वरती जाऊन नंतर परत पुल बॅक करेल, परत वरती जाईल परत पुल बॅक करेल. ही प्रोसेस समजून घेण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात फेज कॅल्क्युलेशन, बरोबर आहे. ही कशी करायची, मी जस्ट कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करतोय, इथं आलेलं आहे. आता तुमचं मी चार्टवर घेऊन जातो, इथं बसलोय, बरोबर आहे. आता इथं थांबलेलं मी 17 तारखेला इथपर्यंत. आता मला काय करायचं की मंडेला मार्केट जेव्हा ओपन होईल तेव्हा काय होणार आहे, कुठं बाईंग करायची आहे, कुठं सेल करायचंय, हे ऍडव्हान्स मध्ये त्या लेवल कळायला पाहिजे, बरोबर आहे. हे जर करायचं असेल तर याच्यातून जेव्हा मार्केट जेव्हा खाली वरती जातं ना तर तेव्हा मला काहीतरी यूज करायचं. याच्या कॅन्डल बनलेले आहेत, सपोज जेवढ्या पण बनलेल्या आहेत सगळ्या कॅन्डल बघा तुम्ही बघत असाल, बाकी कॅन्डल असे खाली रेड दिसत आहेत, बाकी या दिसत आहेत, बाकी वरती खाली 2 बाजू लाईन आहे, बरोबर. म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं आहे की नाही. याच्यातून कामाचं कोणती कॅन्डल आहे, कोणत्या कॅन्डलला आपण वापरायला पाहिजे अनालिसिस करायला, हे कसं करायचं, कोणती कॅन्डल आपण अवॉइड करायची. जसं कधी कधी कन्सोलिडेशन होतं तर त्या टायमाचा जो काही कॅल्क्युलेशन चालतंय ते आपण वापरायचं नसतं, कारण की ते फाईट असते. पण मार्केट एका बाजूला कोणता फोर्स घेऊन जातोय, बाईंग फोर्स आणि फोर्स, ते कसं अनालिसिस करायचं, ही सगळं कॅन्डल कशी पिकअप करायची याची पूर्ण ट्रेनिंग मी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये देणार आहे. आतासाठी मी जी माझ्या पद्धतीने मी इथं बसतोय आणि मी एक व्हॅल्यू इथून घेतोय, कोणती व्हॅल्यू घेतो काय घेतो मी तुम्हाला नंतर ट्रेनिंग मध्ये सांगेन. इथं चार्टवर एवढं क्लिअर आहे
चार्ट वर एक व्हॅल्यू दिसेल, ती व्हॅल्यू पिक करायची आहे आणि त्या व्हॅल्यू नुसार आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचंय. सपोज जर मी एक व्हॅल्यू घेतली, या दोघांमध्ये ती व्हॅल्यू खाली. से एक्झाम्पल आजचं आपण बघूया तुमच्यासाठी, मी रेफरन्ससाठी तुम्हाला बोलून देतो. से एक्झाम्पल इथे मार्केटची क्लोजिंग किती आहे? 602, बरोबर आहे का? 17,602 इथं वरती देऊ लागते. पण ही 602 ची प्राइस आहे ती मला अशी करायची, खाली वरती करून मार्केटला खाली आणायचंय. म्हणजे 602 बघा, आपण काय केलोय 17,602 या प्राइस पेक्षा जास्त आहे का या प्राइस पेक्षा कमी आहे? कमी आहे, म्हणजे बिलो आहे या प्राइस पेक्षा खाली आहे. तर मग मी डाऊनचं बटन दाबेल आणि जर जास्त राहिलं असेल तर अपचं बटन दाबायचं. काय कन्फ्युजन आहे? मार्केटची एक कॅन्डल कशी शोधायची, कोणती शोधायची याची ट्रेनिंग तुम्हाला दिली जाईल. कारण की कामाची कॅन्डल कुठे, मार्केटमध्ये कोणता फोर्स कुठे ड्राईव्ह करतोय ते फिक्स कसं करायचं. कारण की प्रत्येक कॅन्डल मध्ये कधी रेड बनते, जेव्हा 4 कॅन्डल वरती गेले तर एक रेड बनते, बरोबर आहे. पण परत पॉझिटिव्ह कॅन्डल पुढची यायला लागते. म्हणजे तेव्हा हे नेमकं होतं काय, हे सगळं लॉजिक आपण त्यामध्ये वापरतो. आता साठी मी जस्ट थोडंसं डाऊन करतोय का खाली मी प्राइस म्हणून, बरोबर आहे. अजून पण खाली ना, अजून पण खाली. आता काही एक्स्ट्रा नॉलेज घेतलं का, वापरलं का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे कधी केलं आपण? 17 तारखेला संध्याकाळी बसून 18-19 सुट्टी आहे, 20 ला ट्रेड करायचंय. मी हे जे कॅल्क्युलेशन आता इथं केलं, तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिल्यानंतर तुमची लेवल माझी लेवल सगळ्यांची लेवल सेम येईल का वेगळी येणार? कॅल्क्युलेशन सेम आहे, सगळं सेम, याच्यात काही कमी जास्त होऊ शकत नाही. काय करतोय, कधी सेल करायचं मार्केटमध्ये? मार्केटमध्ये मंडेला काय होईल, जर मार्केट 17,639 पण समथिंग आहे, म्हणजे 17,640 पकडे थोड्यासाठी त्याच्या वरती जर केलं तर ट्रेंड कोणता येईल? अप ट्रेंड, एवढं लक्षात घ्या. आणि 615 तर 608 याच्या दरम्यान मार्केट असेल तर ट्रेंड कोणता राहील? डाऊन ट्रेंड. कारण की एका प्राइसला बाय सेल होतं ना कधी, एक रेंज असते ना, म्हणून बघा इथून इथपर्यंत टेक एंट्री अप टू दिलेला आहे. म्हणजे 17,640 ते 647 याचा 7 रुपयाच्या दरम्यान मार्केट जर त्याच्यापेक्षा वरती जात असेल तर तिथे काय येणार आहे? बाईंग येणार आहे. लोक काय करणार आहे? बाईंग करणार. आणि जर मार्केटला इथून परत खाली पडायचं असेल तर मार्केट कधी खाली पडेल? 17,615 ते 17,608 या प्राइसला जर भेटत असेल आणि तिथून मार्केट लोक काय करतील? सेलिंग येणार आहे. तिथून मार्केट कुठे घेऊन जाईल? मार्केटला खाली. हे आपण आदल्या दिवशीपासून करतोय की नाही? पुढची माहिती काय 20 तारखेला काय होणार माहिती का? नाही. एकदम सोपी प्रोसेस, काही कन्फ्युजन यायचं तुम्हाला एकच सांगायचं. अपट्रेंड कधी येईल मार्केटमध्ये मंडेला? जर 17,640 चा वरती गेलं तर अपट्रेंड, बरोबर आहे. आणि डाऊन ट्रेंड कधी आहे? जर मार्केट 17,615 चा खाली असेल आणि 17,615 चा 8 च्या दरम्यान भेटत असेल तर आपल्याला काय करायचंय? सेल करायचंय. डाऊन ट्रेंड आहे, मार्केट इथून खाली पडणार, बरोबर आहे का? पुढचा चार्ट बघून बघतोय का ऍडव्हान्स मध्ये बघतोय? चार्ट माहिती पुढचा आपला. मंडेला मार्केट ओपन झालंय का? मंडेला मार्केट अजून ओपन झालेलं नाही. आपण शुक्रवारी संध्याकाळी 3:30 ला ही क्लोजिंग आल्यानंतर शुक्रवारी शनिवारी तेव्हा पण तुम्हाला 5-10-15 मिनिटं वेळ भेटतोय तेव्हा ही अनालिसिस करायची आणि मंडेला नेमकं ट्रेड काय घ्यायचं ते तुमच्या समोर आहे, बरोबर आहे. आणि असंच जर मंडेला झालं, कॉन्फिडन्स वाढेल की वाढेल? मंडेला काय झालं ते बघून आपण करत नाहीये. बघा रेंज काय आपल्या लक्षात येतं सगळ्यांना? 2 मिनिटात दाखवतो. मंडेला मार्केट ओपन झालं, कुठं झालं? ओपन आहे दिसतोय का? 17,607 पासून असं कोणतं आहे खाली आलेलं थोडंसं. ओके, महत्वाची गोष्ट बघा, हे खाली आल्यानंतर मार्केट असं वरती जातं, आपल्याला काय वाटतं मार्केट कुठे जाते? बरोबर आहे. पण इथून जर मार्केटला खाली जायचं असेल तर इथं लोकांनी काय केलं असेल? सेल केलं असेल, बरोबर आहे. पण आपल्याला जर फक्त एवढं दिसतंय तर आपण घाबरतो का नाही? म्हणून आपण 90% मध्ये राहतो. जर 10% पैकी जायचं असेल तर आपल्याला हे जेव्हा ग्रीन कॅन्डल पण बनताय आपल्याला काय करायचंय? मार्केटने हाय काय केलं बघा, दिसतोय का? हाय दिसतोय का? थोडस झूम करतो मी थांबे.
दिसतोय 17,616 ही प्राइस आपण हे चार्टला बघून बनवतोय का? लक्षात येतं तुम्हाला? आपण 17 तारखेला इथं बसलो होतो, उद्या काय करायचं ते आपण बोललो. 640 जर क्रॉस झाला, इथून वरती जाऊन 640 चा वरती जर निघून गेलं तर ट्रेंड कोणता येईल? बरोबर आहे? काय कन्फ्युजन नाही. इथं जेव्हा मार्केट येईल 608 615 करायचं काय आपल्याला? सेलच करायचंय. तिथून मार्केट कुठे जाणार आहे? बरोबर आहे का? हे पहिले बोललो होतो की त्याच्यानंतर बघा मार्केट असं जर आपल्याला पहिलेच कळायला लागलं, कॉन्फिडन्स वाढेल की नाही वाढेल? वाढेल की नाही वाढेल? लाईव्ह मार्केट असं काम जर करता आलं, काम करायला मजा येईल की नाही? पण लक्षात मी काय सांगायचा प्रयत्न करतोय की आपण काय करतो, रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल बघत बसतो आणि कन्फ्युज होतो. आणि ऍक्च्युअली ते प्रॉब्लेम आहे ना की मार्केट वरती जात असेल तर तो वरती पुलबॅक करून फक्त परत खाली जाणार आहे का अपट्रेंड मध्ये जाणार आहे, या दोघांचा फरक कळायला पाहिजे. बरोबर आहे का? जसं सपोज इथं मार्केट वरती जाऊन परत खाली आलं, कारण की आपल्याला माहिती आहे की 640 ज्यापर्यंत क्रॉस करत नाही त्यापर्यंत अपट्रेंड येणार. ते कसं वापरायचं, त्याच्यासाठी काय करायचं? आता कोणी सपोज इथं आलं 12 वाजता तर 1 वाजता 2 वाजता घेऊन गेलं इथं, तर त्याला काय करायचं? हे ऑलरेडी झालेलं आहे ना इथं. त्याला इंटरेस्ट काय? 1 वाजता मी जेव्हा आलेलो आहे 1 वाजेनंतर पुढे मार्केटमध्ये काय होणार आहे ते शोधण्यात. बरोबर आहे का? तुम्ही कधी पण या, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये याल तेव्हा एखादी कॅन्डल बनत असेल 15 मिनिटाची 20 मिनिटाची, तिथून एक प्राइस आपल्याला उचलायची राहील, त्या प्राइसचा वापर करायचा, कॅल्क्युलेशन करायचं आणि त्या मिनिटानंतर पुढे मार्केटमध्ये काय होणार आहे याची ऍडव्हान्स ट्रेड अनालिसिस तुम्हाला लाईव्ह मार्केटला करता येईल. कॉन्फिडन्स वाढेल की नाही? आणि तसंच होतंय. म्हणजे अल्टिमेटली मार्केटमध्ये माहिती काय करायचं आपल्याला की हे वरती जे जातंय हे फक्त पुलबॅक करून खाली जाणार आहे का ट्रेंड चेंज होणार आहे, या दोघांचा फरक जर कळायला लागला तर मार्केटमध्ये काम करायचा कॉन्फिडन्स सर्वांचा वाढेल, पैसा वाढेल की नाही वाढेल. आता इथं जर मी सेल केलं आणि मार्केट एवढं खाली पडलं, प्रॉफिट झाला असेल की नाही? झाला असेल ना? कधी बोललोय आपण हे? 20 तारखेला 17 पासून 20 ला मार्केटमध्ये काम केलं. बरोबर आहे? आता हे जे केलेलं आहे, नॉर्मली लोक काय करतात, हे सगळं झाल्यानंतर आता बोलतात, म्हणजे जसं चार्टवर बघून मी आता तुम्हाला दाखवतोय त्याच्याने पैसा आला नाही आला सगळ्या गोष्टी आहेत. पण व्हॉट्सअप वापरतो सगळेजण. आता जर तुम्ही तुमच्या मित्राला मेसेज पाठवला आता या मिनिटाला बसून, तर मेसेजच्या बाजूला टायमिंग आताचा लिहून येईल का सकाळचं लिहून येईल का कालचं लिहून येईल? बदलू शकतो त्याला आपण नाही. सेम व्हॉट्सअप सारखं टेलिग्राम ग्रुप बनवलाय आपण. जे ऑलरेडी स्टुडंट आहे हे कोणत्याही प्रकारचे टिप्स नाहीये, जे आता मी कॅल्क्युलेशन केलं ते तुमच्या माझ्या सगळ्यांचे सेम आहे नाही? ते ऑलरेडी सगळ्यांचे सेम आहे. लाईव्ह मार्केट चालू असताना 20 तारखेला बघा ट्रेड काय दिलेलं तुम्हाला दाखवून देतो. तुमच्या समोर आहे निफ्टी फ्युचर दिसतोय. शॉर्ट सेल कोणत्या प्राइसला करायचंय? 17,614 तर 17,608 एक्झॅक्टली तीच प्राइस आहे का? ओके. त्याच्यानंतर लेवल दिलेली आहे, त्याचं टार्गेट तुम्ही अपडेट म्हणजे खाली जेव्हा मार्केटला तो टार्गेट आपण पुढे बुक करायचं सांगितलंय. म्हणजे हे लाईव्ह मार्केटला बोललोय का नाही? किती 9 वाजून 43 मिनिटाला मार्केट तेव्हा किती वाजता गेलं असं बघूया. आपण 9:43 ला बोललेले 9:15 वाजता की करायचं काय, तिथून मार्केट वरती पण येतंय तर 643 सॉरी 614 603 आलं 608 आलं तर काय करायचं आपल्याला? लाईव्ह मार्केटला ट्रेड घेतोय का नाही? आणि त्यापर्यंत फक्त याचं असं नाही आहे की मी टिप्स देतोय आणि तुम्हाला फॉलो करायचंय, याच्याने होत नाही. भरपूर लोक टिप्स देण्याचा प्रयत्न करतात. मी हे तुम्हाला दाखवलं नाही की मी कसं टिप्स देतोय नाही, मी हे सांगतोय की जे तुम्हाला गोष्ट शिकवणार. आजपर्यंत लोक काय करतात, ट्रेनिंग द्यायचे पण ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्ही तुमचं बघून घ्या. मग काय होतं, आपलं वापरताना लाईव्ह मार्केटला काम करताना एरर होतं, चुका होतं, मग काम होत. ती प्रोसेस बदलून टाकली.
जे तुम्हाला पहिले शिकवणार ते लाईव्ह मार्केटला वापरून दाखवणार, कॉन्फिडन्स वाढेल त्यांनी. आता मी जेव्हा 9:45 बोलतोय की हा ट्रेड घ्यायचा आहे आणि तसंच मार्केटमध्ये जेव्हा होतंय तर तुम्हाला पण कळेल की असं का करायचंय. आणि तुम्हाला जर ते समजत नाहीये लाईव्ह मार्केटला माझ्या प्रत्येकाला 1 to 1 सेपरेट स्टाफ आहे असाइनमेंट केलं जाईल की तुम्हाला त्या मिनिटाला विचारू शकतात की सर ही लेवल सरांनी पाठवलेली आहे, मला कळत नाही ही लेवल कुठून आली. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस तर त्या दिवशी समजायला लागेल लाईव्ह मार्केटला इम्प्लिमेंट कसं करायचं, ऑर्डर कशी घ्यायची, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट भेटेल. आणि मार्केट इथं असताना आपण बोलतोय की वरती आलं तरी सेल करा आणि मग मार्केट पडायला लागलं कॉन्फिडन्स वाढेल, बोलायची गरज पडणार. ही प्रोसेस आपल्याला रन करायची आहे. ओके, तसंच सपोज जर मी इथं बसलोय आता 20 तारखेला आणि पुढच्या दिवशी मार्केटमध्ये काम करायचंय, काय करावं लागेल? 20 पासून 21 काय होणार हे शोधायचंय, काय करावं लागेल? 20 तारीख आपल्या सिस्टमला द्यायची आहे, 21 कॅल्क्युलेशन करायचंय. फक्त इथं कामाची कॅन्डल कोणती शोधायची ही प्रोसेस महत्वाची माझ्यासाठी. ती कशी करायची त्याची ट्रेनिंग मी तुम्हाला दिली जाईल की कोणती प्राइस इथून उचलायची, ही कॅन्डल कामाची का ही आहे का ही आहे, कुठपर्यंत मार्केटच्या फेस जिथपर्यंत पोहोचलाय आणि पुढे काय होणार आहे ही शोधण्याची टेक्निक मी तुम्हाला शिकवणार. आणि ती प्राइस आपल्या सिस्टमला वापरायची आणि त्याच्यानुसार कारण ती प्राइस फाइंड आउट करायची. जसं पण तुम्हाला बघायचंय ते पण मी दाखवून देतो तुम्हाला. एकवीस तारखेला 20 ला आपण बसलेलो सपोज आहे, ही डोज आल्यानंतर इथपर्यंत मार्केट आलेलं होतं. याची क्लोजिंग आहे 435 दिसतंय का? ओके, आणि ओपन आहे 463. ठीक आहे, या व्हॅल्यूचं यूज करायचं असतं मी दाखवतो तुम्हाला. 17 तारीख आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय 20 ला बसून 21 ला काय होईल बरोबर आहे का? जस्ट गेट डेटा अपडेट डेटा करून दिला. 20 ला बसून 21 ला कोणती लेवल काढायची आहे ती लेवल मी परत काढून देतो तुम्हाला. हे 20 ला संध्याकाळी लिहून देईल बरोबर आहे, 21 ला सकाळी मार्केटमध्ये वापरायचे. तुमच्या समोर लेवल आलेले 663 होता ना आपला. ओके, दोघांच्या मध्ये ऑलरेडी. ओके, कधी ओपन वापरायचं आहे, कधी हाय वापरायचं आहे, कधी लो वापरायचं आहे, कोणता वापरायचं याची टेक्निक तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मध्ये दिली जाईल. बोला मंडे सॉरी मंडेला बसून 20 ला बसून 21 ला मार्केटमध्ये ट्रेड कोणता घ्यायचा काय? 17,667 ते 17,660 याच्या दरम्यान जर मार्केट भेटत असेल तर ट्रेंड कोणता राहील? जो कालचा डाऊन आहे तो डाऊन कंटिन्यू राहील. आणि जर मार्केट गॅप अप केलं तर अप ट्रेंड कधी जाईल? जर मार्केट 694 693 पण समथिंग 94 बोलतोय 694 तो 700 च्या वरती जर निघून गेलं तर मार्केटला ट्रेंड कोणता येईल? बरोबर आहे का? ऍडव्हान्स मध्ये ये. आणि कंटिन्यूअस मार्केट स्टॉक मार्केट स्टॅटिक येतं, फिक्स आहे का? कंटिन्यूअस बदलत राहतो बरोबर आहे. तर सपोज कोणी 10 वाजता आलं, कोणी 11 वाजता आलं, कोणी 12 वाजता आलं, तर त्या मिनिटाला काय करायचं ते पण पुढे सांगतो. इथपर्यंत लक्षात आलं 20 ला बसून 21 ला काय करायचं लेवल माहिती आहे का सगळ्यांना? ओके, दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झालं, किती हाय केलेलं आहे? 17,668. आपण माल विकणार का बाय करणार? इथं ट्रेड आपण शॉर्ट सेलचा घेणार का बायचा ट्रेड घेणार? आपल्या लेवल नुसार ट्रेड कोणता आहे, कधी बाय करायचं आपल्याला? जर 694 च्या वरती गेला तरच बायचा विचार करायचा, त्यापर्यंत बायचा विचार करायचा नाही. आणि जर आपल्याला 667 68 भेटत असेल आणि 660 भेटत असेल या दरम्यान जर भेटत असेल तर काय कोणता ट्रेड घ्यायचा? सेलचा. सेलचा पण मी इथं 668 ला 70 ला सेल मारला आणि मार्केट 94 ला गेला, लॉस किती होईल? मॅक्सिमम 25-30-50 पॉईंट. याच्यापेक्षा असं होणार. आणि मार्केट ते तुमच्या बाजूने दिवसभराची पूर्ण रॅली आपल्याला भेटेल, याची गॅरंटी. अनालिसिस केलं कधीतरी नुकसान होईल, कधीतरी चूक होणारच आहे, पण तो ट्रेंड चेंज होईल तेव्हा चेंज होईल, दरवेळेस होणार नाही. आपण 68-60 च्या दरम्यान कोणता ट्रेंड घेणार आहे? बाय का सेल? पुढचे 15 मिनिटं मार्केटने हाय किती केला? 400. बाय ट्रेंड आलाय का मार्केट अजून पर्यंत? कधी बाय येणार आहे? 694 च्या वरती गेला तर बाय. त्यापर्यंत आपल्याला ट्रेड कोणता घ्यायचा आहे? डाऊन ट्रेंड.
तुम्ही सगळे नवीन होते ना आले तेव्हा, बोलले नवीन आहे, मार्केटमध्ये एक्सपिरियन्स नाही आहे, तुम्हाला मार्केटमध्ये अनालिसिस करता येते की नाही? काही वेगळं करायची गरज आहे? फक्त कंपनीचे नाव द्यायचे, डेट द्यायची, 20 तारखेला बसतोय, 21 ला काय होणार ते शोधायचे, याच्यातून एक प्राइस उचलायची आहे, त्या प्राइसच्या अकाउंट समोर जो व्हॅल्यू आहे त्याच्या मध्ये आणून सोडायची. जमेल का एवढं? एवढं प्रोसिजर करायची. पुढच्या ट्रेंड मार्केटमध्ये काय होणार? बरं, इथून मार्केटमध्ये पुढे काय होईल? खाली पडत पाहिलं मार्केट तर आपल्या अनालिसिस बरोबर, नाही पडलं म्हणजे आपण फेल. हे आपण बोलतोय म्हणून मार्केट खाली जाते का? मार्केटमध्ये ते होणारच आहे. आपल्यासाठी आपला जर पैसा कमवायचा आहे तर काय होणार आहे हे होण्याच्या पहिले माहिती करणं गरजेचं आहे. जरा हे जमलं पैसा बनवायला तरी, बरोबर आहे. ही प्रोसिजर आहे. इथून मार्केट खाली पडायला लागलं बघा, जवळजवळ खाली किती आला? 335 पर्यंत. कितीला सेल केला होता? 400 होते ते, 400 समथिंग पासून जो खाली करत आलो आपण. एक मिनिट, प्राइस चेक करायचं. तुम्ही 400 वगैरे थोडं खाली बघा. 400 हो, पुढे थांबून गेलो तर तुमचे प्राइस 463 होते ना. आपण 663 समजून बसू, ठीक आहे ना. आले का? एक्झॅक्ट लेवल तीच होती. 466 456 पासून सेल करायचं होतं आणि 497 तो 506 च्या वरती गेला तर अप ट्रेंड आहे, बरोबर आहे. सेम प्रोसेस होती, फक्त ती 4 आणि 7 मध्ये झालं, ठीक आहे. इथून पुढे बघा मार्केट खाली गेलं कधी गेलं? 462 पासून मार्केट 335 पर्यंत आलं. म्हणजे किती पॉईंट आले खाली? 362 म्हणजे 100 आणि वरती परत 30-35 पॉईंट. 100-125 पण आरामात येते. माझ्यासाठी महत्वाची गोष्ट काय, मी जो इथं बसलोय 11:15 वाजता आलोय, याच्यानंतर जर मार्केट वरती जात असेल तर मार्केट अप ट्रेंड मध्ये कधी येणार ही गोष्ट मला ऍडव्हान्स मध्ये कळायला पाहिजे, बरोबर आहे का? काय करावं लागेल? सो या मिनिटात बसलो 11:15 वाजता, ही कॅन्डल बनलेली सगळ्यांना दिसेल. लाईव्ह मार्केटला तुम्ही इथं आले. या कॅन्डलची ओपन प्राइस काय? 381. बोला, 381 दोघांच्या मध्ये का खाली आहे? खाली. काय करायचं मग मी? अजून पण खाली का वरती आहे? खाली. बोला, आली. आता याच्या वरती जर मार्केट गेलं तर ट्रेंड कोणता येईल? 17,414 पॉईंट समथिंग 15 पुढे जोडायसाठी, बरोबर आहे. हे कधी बोलतोय आपण? इथं 11:15 वाजता आपण बोलतोय की जर मार्केट 17,415 ला जर पुढे क्रॉस करतोय तर ट्रेंड कोणता येणार आहे? जर म्हणजे इथून मार्केट वरती गेलं 17,400 चा हाय केला आणि परत खाली पडायला लागला, आपण बाय करणार का? नाही. जर 415 ला क्रॉस केला तरच बाय करायचं, बरोबर आहे. आता बघा, जसं हाय केला इथं 395 चा, आपण बाय करणार का? काही कन्फ्युजन आहे कोणाला? नाही. कधी बाय करणार? जर 415 ला क्रॉस केला तर नवीन ट्रेड घ्यायचा, त्यापर्यंत जो ट्रेड असेल तो कंटिन्यू ठेवायचा. कोणी इथं सपोज सेल पण केला असेल आणि 415 पासून अप ट्रेंड येणार आहे, तो जो सेल केलाय तो 415 नंतर कमीत कमी काढेल. वर्स्ट कंडिशन मध्ये तेवढं तर काढून घेईल आपण, काही त्याच्यानंतर ट्रेंड वरती जाणार आहे, बरोबर आहे. बघूया पुढे काय आता. किती हाय आला? 418. किती आला? 417. म्हणजे इथं काय कळतं आपल्याला? मार्केटमध्ये ट्रेंड चेंज झालाय का पुलबॅक झालेला आहे? बरोबर आहे का? काही कन्फ्युजन आहे? म्हणजे या कॅन्डल नंतर मार्केट कुठं जाईल असं आपण का बोलतोय? आपण जी इथं मार्केट असताना जी लेवल कॅल्क्युलेट केली, जो फेज कॅल्क्युलेशन केला त्याच्यानुसार व्हॅल्यू काय आहे? 415 च्या वरती जर मार्केट गेलं तर मार्केटमध्ये ट्रेंड कोणता येणार आहे? अप ट्रेंड. म्हणजे 2 दिवसापासून मार्केट खाली पडते, ते मार्केटने डाऊनफॉल बंद झालेला आहे आणि पुढे मार्केटमध्ये ट्रेंड कोणता येणार आहे? अप ट्रेंड येणार आहे. बोला, आता ट्रेंड आपल्याकडे डाऊन आहे, पण ट्रेंड आपल्याकडे डाऊन आहे आपल्यानुसार. घाबरायची गरज आहे का? घाबरायची गरज. इव्हन दो तुम्हाला अशी टेक्निक पुढे बघा, बेसिक सांगतो मी, अजून थोडंसं ऍडव्हान्स येईल की हे 375 जर लो मारतोय तर तिथं बाय करायचंय. एक्झॅक्टली प्राइस तुमच्याकडे येऊ शकते.
काही घाबरायची गरज 2 मिनिटात हवं तर दाखवून देतो. मार्केट इथं बाय मध्ये आलं, बरोबर आहे का? आलं बाय मध्ये, तर कुठून आलं वरती? हा लो मानून आलं, बरोबर का? लो व्हॅल्यू काय आहे? एक मिनिट लो व्हॅल्यू करू 335 लो व्हॅल्यू आहे का? ओके, मार्केटला वरती जातो, मी या कॅन्डलला बसलो, लो व्हॅल्यू 335 आहे. मी जस्ट थोडंसं खाली येतो, 335 येते, कसं खाली आलं या? ओके, एकदा खाली येतो. ही प्रोसेस सांगेल मी कसं करायचंय. आता बघा 365 पासून 378 दिसतंय का? काय करायचं आता? 365 378 ला ट्रेड कोणता राहील? बाय करायची प्रोसेस राहील ना. पण हे कधी करायचं, काय करायचं, मार्केटला लो कधी वापरायचं, ओपन कधी वापरायचं, याचं प्रॉपर ट्रेनिंग मी तुम्हाला देईन. मार्केटने जो हा ट्रेंड चेंज केला, इथून अप ट्रेंड मध्ये मार्केट आलेलं आहे 415 नंतर, बरोबर आहे? जसं अप ट्रेंड आलं नंतर बाय कुठे करायचं, म्हणजे नंतर आता मार्केट खाली पडत असेल तर मार्केट पुलबॅक करतोय का डाऊन ट्रेंड मध्ये? आता अप ट्रेंडचं पुलबॅक चालू आहे, मग जेवढं खाली भेटत तिथे आपलं काय करायचंय? बाय करायचंय. स्वस्त बाय करायचंय ना तेवढं. मग 418 पेक्षा खाली भेटतो 375 ला, बायच करायचं का? काही त्याच्यानंतर मार्केट पुढे जाणार म्हणजे इथं काय होतं, वरती जातोय, खाली येण्यासाठी वरती जातोय. या कॅन्डलला आपलं काय झालं? ट्रेंड कोणता आहे? अप ट्रेंड आहे. म्हणजे आता खाली जर येत असेल तर कशासाठी येतोय? खाली येऊन परत वरती जाणार आहे. या दोघांचा फरक ओळखणं हीच मार्केटमध्ये शिकायचं. जर हे ओळखता आलं तर मार्केटमध्ये काम करायला मजा येईल का नाही? आणि याच्यात मी स्वतः काहीच वेगळं करणार नाही. जे टेक्निक तुम्हाला शिकवणार आहे, जे रूल तुम्हाला देणार आहे, कॅल्क्युलेशन तुमच्याकडे सर 2+2 जर तुम्ही आता इथं केलं, तुमच्या घरी केलं, दोघांकडे आन्सर सेम येणार का वेगळं येणार आहे? मी माझ्या घरी बसून केलं, तुम्ही तुमच्या घरी बसून केलं, दोघांकडे आन्सर सेम येईल का वेगळं येईल? तुम्ही सगळ्यांनी सेम निफ्टीमध्ये अनालिसिस केलं, सगळ्यांकडे तुमच्या लॅपटॉपवर तुमच्या मोबाईलवर कॅल्क्युलेशन सेम येईल का वेगळं येईल? म्हणून मी लाईव्ह मार्केटला टेलिग्राम ग्रुपला करून दाखवतोय की बाबा मी जे करतोय ते मी तुमच्याशी शेअर करतो. का? तुम्हाला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी की नेमकं कधी काय करायचंय याचा कॉन्फिडन्स आपल्याकडे यायला पाहिजे. काही ट्रेनिंग घेतल्यानंतर एका दिवसात एक्सपर्ट बनतो का माणूस? नाही, टाइम द्यावा लागेल, थोडासा टाइम द्यावा लागेल. किती टाइम द्यावा लागेल? 4-5 दिवस द्यावे लागतील, जास्त नाही. त्यात पण अर्धा तास रोज संध्याकाळी काढला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. मी तुम्हाला काही टेक्निक शिकवणार. मार्केटमध्ये ट्रेंड चेंज झालाय का नाही झालाय? जर ट्रेंड चेंज झाला तर कोणता ट्रेंड चालू आहे आणि मार्केट पुलबॅक करतोय का ट्रेंड चेंज करतोय, या दोघांचे उत्तर जर भेटली तर मार्केटमध्ये काम करायला याच्यापेक्षा अजून काय वेगळं गरज नाही. बाकी इंडिकेटर वगैरे वगैरे लावा वगैरे नंतरच्या गोष्टी, काही प्रॉब्लेम नाहीये. आता इथं जर मी कुठेतरी बाय केलंय तर याला प्रॉफिट कसं बुक करायचं हे माहिती करायचं. त्याचे टार्गेट काय ठेवायचे, टॉप लॉस काय ठेवायचे, त्यासाठी एकदम सोपी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही ट्रेड घेता, ट्रेड अनालिसिस इथं होऊन आली. ट्रेड कोणता चालू आहे याची अनालिसिस आपण करतो आणि जे ट्रेड अनालिसिस केल्यानंतर जो काही ट्रेड भेटेल त्या ट्रेडचे टार्गेट काय ठेवायचे, टॉप लॉस काय ठेवायचे, ट्रेड कसा घ्यायचा, काय घ्यायचं, याचे पूर्ण ऑर्डर प्लेसमेंटची टॅब इथे. म्हणजे नेमकं मार्केट काय करणार हे पहिले समजून घ्यायचे, नंतर आपल्याला ट्रेड काय घ्यायचंय आणि त्याला प्रॉफिट कसं बुक करायचं, त्याची मॅनेजमेंट कशी करायची ट्रेडची, ही पूर्ण गोष्ट आपल्याला इथे सांगते. कॉन्फिडन्स वाढायला किती वाढायचं? ओके. आणि ही जी गोष्ट मार्केटमध्ये होणार आहे ही कॅन्डल सगळ्यांना दिसणार आहे का नाही? इथलं ओपन व्हॅल्यू सगळ्यांना दिसणार आहे का नाही? म्हणजे मला वेगळं तुम्हाला वेगळं दिसणार आहे का? या ज्या टाइमला इथं जे मार्केट करतोय त्या प्राइस सगळ्यांना सेम एक्झॅक्टली दिसतील का नाही? मी म्हणतो 5 पैशाचा पण फरक राहणार नाही. फक्त त्या वापरायचा कशा ही टेक्निक मी तुम्हाला सांगणार. ते ट्रेनिंग मध्ये तुम्ही आपोआपच ऍडव्हान्स मध्ये सगळे ट्रेड कॅल्क्युलेट करायला सुरुवात करा. बरोबर आहे? आता पुढच्या दिवशी इथं बसलेला आहे. आता याच्या पुढे काय होणार मार्केटमध्ये? 21 ला बसलोय, 22 ला काय हे शोधायचंय, काय करावं लागेल? 21 ला बसलोय, 22 ला काय होणार हे शोधायचं, काय करावं लागेल? सिंपल ची गोष्ट, 21 डेट घ्यायची, 22 चा अनालिसिस करायचं. बरोबर आहे का? करू का मग? बाकी काय करायची गरज आहे का? सोपं आहे का? आणि हे सगळं मोबाईलवर पण करता येतं. याला कोणतं इन्स्टॉलेशन करायची गरज? तुमच्या खिशात आता जो मोबाईल आहे त्या मोबाईलवर हे सगळं काम करता येईल आपल्याला. जसं 21 ला बसून 22 ला आपल्याला शोधायचंय काय होणार आहे. फक्त डेट बदलली, अपडेट केलं, बाकी नवीन प्रोसेस करत बसायची गरज नाही. म्हणजे रोज फक्त डेट अपडेट करायची आहे आणि मार्केटने काय केलं ते बघायचे. बघा, लो बनवून मार्केट वरती आलेलं आहे, 17,559 पर्यंत समथिंग काही वरती आलेलं आहे आणि इथपर्यंत मार्केट पोहोचलेलं आहे. ओके, इथपर्यंत येऊन थांबलंय. बरोबर आहे का?
आता उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे मला शोधायचंय की हे 300 525 ला जेव्हा मला बाय भेटायला पाहिजे का सेल भेटायला पाहिजे मार्केट डाऊन ट्रेंड चेंज केलं का हे होण्याच्या पहिले कळणं गरजेचं आहे बरोबर आहे ही प्रोसेस बघूया मी जस्ट कॅल्क्युलेटरवर क्लिक करतो आणि वरती येईल मी आता की करंट फेज मार्केटचं काय ते शोधायचं ते टेक्निक वापरेल 491 आलं 759 होते नाही ठीक आहे ना लेवल आली का आली का एक मिनिट ओपन काय 538 आहे का बरोबर आहे 538 मध्ये आहे का दोघांचा काय प्रॉब्लेम म्हणजे अप ट्रेंड कधी आहे 512 पासून 525 दरम्यान मार्केट भेटत असेल तर मार्केट कुठे जाईल वरती जाईल अप ट्रेंड कंटिन्यू राहील हा जो अप ट्रेंड सुरू झालेला आहे काल हे जे इथून मार्केट अप ट्रेंड सुरू झालेलं आहे हे अप ट्रेंड बंद करून डाऊन ट्रेंड मध्ये कधी हे माहिती पडायला बरोबर आपल्याला ऍडव्हान्स मध्ये काय की मी जर बाय केलं असेल इथे एखादा कॉल घेऊन ठेवलेला आहे त्या कॉलला मला कंटिन्यू करायचंय मला माहिती काय करायचंय मार्केटने वरती यांचे बंद करून डाऊन ट्रेंड मध्ये कधी आलं जेव्हा डाऊन ट्रेंड मध्ये आलं तेव्हा प्रॉफिट बुक करून घे एवढं करू शकतो आपलं सिस्टम काय म्हणते डाऊन ट्रेंड कधी सुरू होणार जर मार्केट 470 चा बरोबर आहे काही कन्फ्युजन आहे ही रात्री अनालिसिस करून घेतली दिवस जर मार्केटला काही बघू पण नका फक्त या दोन लेवल डोक्यात राहतील का 400 512 525 दरम्यान मार्केट आलं तर बाईंग करायची आहे 470 त्यापर्यंत जात नाही त्यापर्यंत मार्केट वरती राहील होऊ शकतं एवढं खूप कॉम्प्लिकेशन वाढवते का एकदम सोपं सरळ सरळ ठेवायचे बघा उद्या काय होतंय आणि या लेवल सगळ्यांकडे सेम राहतील मार्केट ओपन झालं बघा किती लो केला 500 532 470 च्या खाली गेलाय का म्हणजे ट्रेंड डाऊन झालेला नाही याच्यानंतर खाली पण आला किती आला 525 व्हॅल्यू माहिती का काय आपली 512 पासून 525 होते ना 24 पॉईंट समथिंग बरोबर आहे का या रेंज मध्ये आलं तर काय करायचंय काय करायचंय म्हणजे इथं काय येईल या कॅन्डलला लोक काय करतील बाईंग करतील का जर बाईंग झालेली आहे म्हणून मार्केट वरती गेलं का नाही तुम्ही सांगा जेव्हा मार्केट असं वरून खाली पडत असेल तर लोक जेव्हा 425 425 426 ला मार्केट चालत असेल तेव्हा जर बाईंग झाली तर मार्केट वरती जाईल का पहिले असं मार्केट वरती जाईल मग लोक बाईंग करतील पहिले काय होईल तर पहिले बाईंग करायला पाहिजे मग त्या लोकांना कळतं कसं काय या रेंज मध्ये बाईंग करायची कोणाला तरी कळत आहे म्हणून ती बाईंग आली मार्केटवरती फिरवणार ना आपल्याला पण कळते की ना या लेवलला आपल्याला प्रोसेस करायचे या प्रोसेस पर्यंत मला न्यायचंय तुम्हाला सर्वांना प्रोसेस लागेल शिकायला वेळ लागेल 1 to 1 सपोर्ट राहील पूर्ण ट्रेनिंग दिल्यानंतर लाईव्ह मार्केट चालू असताना 9 वाजता 9:15 वाजता 10 वाजता तुम्हाला जो काही प्रश्न पडतोय ते आता मिनिटाला तुम्हाला लाईव्ह मार्केटला करून दाखवले कॉन्फिडन्स वाढेल की नाही वाढेल या लेवलला आपल्याला ती प्रोसेस कंप्लीट करायची आहे इथं आपल्याला ट्रेड कोणता भेटेल बाय कसेल बरोबर आहे ज्यापर्यंत आपण इथं नाही या रेंजमध्ये मार्केटला बाईंग करणार 470 ज्यापर्यंत आज ब्रेक होत नाही त्यापर्यंत आपल्याला नवीन ट्रेड घ्यायचा आहे का डाऊन ट्रेड घ्यायचा म्हणजे आज दिवसभर 22 तारखेला मी काही काम केलं तर मी काय करेल बायच करेल ज्यापर्यंत मार्केट 470 ला क्रॉस करत नाही एवढं सोपं पद्धतीने काम करायचं आहे बोला कुठपर्यंत पोहोचला 570 पर्यंत पोहोचला आता हा दिवस बघा तुम्हाला कसा आहे कन्सोलिडेशनचा दिवस का नाही खाली वरती करतो मार्केट थोडंसं यायचं झूम कमी करून दिलं म्हणजे तुम्हाला बघणं सोपं पडतं या दोन लाईन मध्ये इथून दिवस सुरू झाला इथे दिवस संपलेला आहे बरोबर आहे आता हा दिवस खूप भारी दिवस आहे का फ्लॅट आहे पण आपण बाईंग बघा इथं मार्केटमध्ये बाईंग झाली परत मार्केट आलं बघा इथं किती लोक मार्क आहे 530 म्हणजे त्या रेंज मध्ये परत बाईंग येते का परत खाली गेला परत किती लोक मारला 551 आणि चल थांबलं बरोबर या दिवशी कदाचित प्रॉफिट थोडा कमी बनला पण लॉस नाही झाला मध्ये काही लोकांचा प्रॉब्लेम काय होतो वरती जेव्हा त्या दिवशी थोडं कमवून घेतात या दिवशी 2-4 ट्रेड करून कालचे कमवलेले आपले इथं लॉस होणार आहे का
इव्हन तो पैसेच कमवणार आहे, 50-60 पॉईंट येतील. आता मार्केटच 50-60 पॉईंट मुवमेंट करते, तर तुम्ही पण तेवढंच प्रॉफिट कमवू शकता, त्याच्यापेक्षा असं कमवू शकत नाही. या प्रोसेस मध्ये काम करायचंय, काम करायला मजा येणार आहे. मुद्दा इथं बसलेला आहे, इथं 22 तारखेला कमी राहिलेली आहे, पण 23 ला मोठी रॅली येणार आहे. तर जास्त रॅली आहे, तर जास्त प्रॉफिट येणार. 22 ला बसलोय, बघूया 23 ला काय करू शकतो का नाही. आता वन साइड रॅली काय करायचे, फक्त 1.22 टाकायचे आणि वन साइड मार्केट पळालेलं आहे बघा. इथं कोणी पण कमवून घेतो थोडं, आपण तर कमवणार आहे, काय प्रश्न नाही. आपला बाय पॉईंट पेक्षा मार्केट वरतीच जाणार आहे, याला प्रश्न पडत. आपले खरी माझं म्हणणं काय आहे की ज्या दिवशी हे मार्केट खाली वरती करते, हे असं खाली वरती करते, तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की इथंच मला बाय करायचंय. बरोबर आहे की ही प्रोसेस ज्याला जमली तो पैसा कमवून जाईल. बरोबर आहे का. अगदी सोपी प्रोसेस आहे. म्हणजे हे तर अगदी सोपी गोष्ट होती, याला काही प्रॉब्लेम नाहीये. सपोज जर या दिवशी आपल्याला टेस्ट करायचं, काय करावं लागेल, आपल्याला 23 डेट घेऊन 24 कॅल्क्युलेशन करावं लागेल. जमेल का. टाइम वाया घालवायची गरज नाहीये. हे दाखवून देऊ एकदा, बघायचंय का. 24 बघायचंय, ठीक आहे. 23 डेट घेतो आणि 23 सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मी सोपी गोष्ट दाखवत नाही. अवघड गोष्ट मध्ये आपली सिस्टम चालली तर वन साइड मार्केट वर तिथे प्रॉफिट येणार, त्याला प्रॉब्लेम नाही. 23 ला बसलोय, 24 ला काय करायचंय का. ओके. माझा काय प्रयत्न करायचा की जी अवघड गोष्ट तिथं आपल्याला विन होता यायला पाहिजे. वन साइड मार्केट मध्ये तर आपण कमवणार आहे, त्याला प्रॉब्लेम नाही. चल ठीक झालं इथपर्यंत. आता बघूया की 23 तारखेला मार्केट पुढे येऊन थांबलं, कुठे थांबलंय. ओपन काय ओपन काय 814 बरोबर आहे. 814 आहे इथे. बघा कंटिन्युअस 335 पासून मार्केट वरती यायला लागलं, 800 पर्यंत पोहोचलं, वरती जातंय. या पूर्ण रॅली पण घेते, जर स्विंग ट्रेड मध्ये वापरणार तर पूर्ण 400-500 पॉईंट पण भेटता येते. आपण सध्या इंट्राडेवर फोकस करतोय. 814 पर्यंत वरती गेलेलं आहे मार्केट. आता मार्केटमध्ये जास्त रॅली आली त्यामुळे 2-3 वेळा जास्त क्लिक करावं लागतंय. आलं का 814 मध्ये, आलं का मध्ये. ओके. बाइंग पॉइंट काय आपला 812 पासून 823 याच्या दरम्यान कुठेही भेटलं ट्रेड काय घेणार बाय. आणि डाऊन ट्रेड कधी, जर 17,773 चा खाली गेला तर डाऊन, त्यापर्यंत डाऊन ट्रेडचा विचार करायचा. काही कन्फ्युजन आहे, काही कन्फ्युजन आहे. क्लिअर ट्रेंड एनालिसिस क्लिअर आहे. म्हणजे 812 पासून 823 दरम्यान जर मार्केट येत असेल तर लोक काय करतील, बाय करतील. बघूया बाकी गोष्टी आहेत. तर मार्केटने खाली वरती केलं, बघा लो किती गेलेला आहे, किती आहे. लोक काय करतील, बाय करतील. 823 बघ इथून फिरवलं 820 पासून जवळजवळ 879 गेला, 60 रुपये वरती गेला. बरोबर आहे. मुद्दा हे नाहीये, इथं थांबलाय. मंडेला बघा काय होईल, कुठे जाईल मार्केट. मंडेला कुठे जाईल, अजून वरती जाईल. कारण इथं बाईंग झालेली ना, आता मंडेला काय होईल बघा, चेक करा. ही प्रोसेस असते. कारण इथं बाईंग पुलबॅक येणार की मार्केटमध्ये येतो. एवढी मोठी रॅली झाल्यानंतर पुलबॅक येणार नाही का. पुलबॅक कुठपर्यंत पुलबॅक येणार हे कळणं महत्वाचं आहे. आणि पुलबॅक एंड करून मार्केटने ट्रेंड कधी चेंज केला हे कळणं महत्वाचं आहे. दोन गोष्टी जर जमल्या तर मार्केटमध्ये काम करायला मजा येणार आहे. ही प्रोसेस आपल्याला जर शिकायची असेल तर ती ट्रेनिंगची प्रोसिजर काय आहे, कशा पद्धतीने करायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे डिस्कस करायचं. लक्षात येतं सगळ्यांना इथपर्यंत. हे एक्झाम्पल ऑलरेडी मी घेतलेलं आहे तिथं. हे मार्केटची मुवमेंट कशी अनालिसिस करायची याची पूर्ण ट्रेनिंग बघतोय मी. तुम्हाला ऑलरेडी दाखवलं की मार्केट जर खाली वरती करतं तर त्या प्रोसेस मध्ये कसं काम करायचंय. आता तुम्ही सांगा मार्केट जेव्हा इथून ते वरती जेव्हा खाली येतं, जसं आता आपण बघितलं 820 ला, तर 820 ला इथून लोकांनी काय केलं हो, म्हणून मार्केट वरती यायला लागलं ना. म्हणजे पहिले बाईंग येते मग मार्केट रिव्हर्स होतं कधी. आपल्याला ते तर कळायला पाहिजे की हा मार्केटने पुलबॅक करून इथं बाय करायचंय आणि मग मार्केट वरती जाणार आहे. नॉर्मली होतं काय लोकांचं, हे खाली पडताना आपल्याला असं वाटतं की डाऊन ट्रेंड मध्ये जातोय, आपण घाबरतो, आपण नवीन ट्रेड घेऊ शकत नाही. येऊन तो पहिलेच घेतला असेल तर तोच विकायचा प्रयत्न करतो. तर एक्झॅक्टली मार्केटची
पुढची मुवमेंट जज कशी करायची, मार्केट पुलबॅक करतो त्यापर्यंत आपला ट्रेड काढायची गरज नाही. जर ट्रेड चेंज झाला तर तुम्ही तो ट्रेड एंड करायचा आहे आणि नवीन ट्रेड घ्यायचा आहे. एवढं जर जमायला लागलं तर मार्केटमध्ये काम करायला कॉन्फिडन्स आपोआपच येईल. प्रत्येक व्यक्ती पैसा कमवू शकतो. बरोबर आहे. आणि आता एक प्रश्न उरतो फक्त की लाईव्ह मार्केटची सायकोलॉजी कशी असेल पाहिजे. ट्रेंड अनालिसिस करून दिली, मार्केट अप मध्ये कधी जाणार आहे, मार्केट डाऊन मध्ये कधी जाणार आहे तुम्हाला कळत आहे. बरोबर आहे. आता आपण एक मिस्टेक करणार. काय, आपल्याला माहिती की 820 नंतर मार्केट वरती जाणार आहे, पण मार्केट असं 2 तासापासून खाली येत आहे. काय करायचं, हिंमत करणार का? आपल्याला न्यूज बघितलेलं असते, कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं, सर सगळे जण सांगतात मार्केट खाली जाणार आहे. आपण काय करणार, काय करणार का? नंतर जेव्हा मार्केट वरती जातो, अरे करायला पाहिजे, चालेल का? असं चालेल का? म्हणजे बघा, पैसे कमवण्यासाठी जो व्यक्ती ट्रेडिंग करायला बसलेला आहे त्याचा माइंडसेट कसा आहे, तो विचार कसा करतो लाईव्ह मार्केटला, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे की नाही. ते माइंडसेट आपल्याला डेव्हलप करायचंय. आपली सिस्टम यूज करताना ट्रेडरची लाईव्ह मार्केटची सायकोलॉजी कशी असायला पाहिजे, लोक काय बोलतात, लोक प्रत्येक जण जे बोलतो तेच होणार मार्केटमध्ये, तर सगळे पैसे कमवून घेतील ना. तुम्हाला वेगळं बघावं लागेल. मार्केटमध्ये होणार काय, जे दिसतंय ते होणार, जे होणार आहे ते कधी दिसणार, आपण ते बघावं लागेल की जे होणार आहे. मार्केट खाली पडते म्हणजे का पडते, त्याचं लॉजिक काय, हे खाली का पडलं, इथून परत वरती गेलं म्हणजे इथं लोकांनी काय केलं असेल, बाईंग केलं असेल, तर आपल्याला कळायला पाहिजे की इथं बाईंगचा मौका आलेला आहे. या लेवल पर्यंत आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे. ही सायकोलॉजी आपल्याला डेव्हलप करायची लाईव्ह मार्केटची, जी सगळ्यांना प्रॉब्लेम करते. मार्केटमध्ये काम करताना थोडा प्रॉब्लेम होतो, ते एक्झॅक्टली कसं सायकोलॉजी असतात ती डेव्हलप कशी करायची, ही पूर्ण ट्रेनिंग मध्ये हा पार्ट येणार आपला. मग अप ट्रेंड असेल, डाऊन ट्रेंड असेल किंवा कन्सोलिडेशन असेल, तर तिन्ही पद्धतीने आपल्याला सक्सेसफुली काम करता यायला पाहिजे आणि जी आपल्या सिस्टम रात्री आपोआप करता येईल. अप ट्रेंड असेल तर आपण त्याच्यात काय करतो, पहिले बाय पोझिशन घेतो. बरोबर आहे. मार्केटच्या अप ट्रेंड मध्ये असेल तर बाय ट्रेड घेणार. सिस्टम सांगेल आपल्याला की बाय घ्यायचे कसेल घ्यायचे, टेन्शन घ्यायची गरज नाही. सेम जर मार्केट डाऊन ट्रेंड, आपण जर प्राइस काढतो सेल प्राइस, त्याच्यापेक्षा मार्केट खाली ओपन झालं तर ट्रेड कोणता घेणार आपण, शॉर्ट सेलचा. बरोबर आहे. ज्यापर्यंत बाय प्राइस वरती जात नाही त्यापर्यंत बाय ट्रेड घ्यायचा नाही. आणि जर मार्केट सपोज कन्सोलिडेशन करतंय, मार्केट ना आपल्या बाय प्राइस वरती जाते ना आपल्या सेल प्राइस खाली जाते, तो कोणता ट्रेड घ्यायचा आहे का, कोणता ट्रेड घ्यायची गरज, ही ट्रेडिंग रेंज आहे. मार्केट खाली वरती करेल. जर आपली रेंज ब्रेक झाली आपोआप मार्केट एक डायरेक्शन मूवमेंट करायला सुरुवात करेल. बरोबर आहे. कन्सोलिडेशन सगळ्यात मोठ्या लोकांना त्रास देतो. कन्सोलिडेशनला ट्रेड पण करायचं असेल तर एक बॉटमला बाईंग करता यायला पाहिजे, का इकडे शॉर्ट सेल करायला, कोणत्या बाजूला फोर्स डायव्हर्ट होणार आहे हे अनालिसिस करता यायला पाहिजे. ही पूर्ण प्रोसेस आपल्याला शिकायची. आपल्या या सिस्टम नुसार पूर्ण आपण तेच करतो त्या सगळ्या गोष्टी. मग येतो ट्रेडिंग पॅटर्न की एक्झॅक्टली स्क्रिप्ट कोणती. जसं आता मी तुम्हाला निफ्टी दाखवलं, आता तुमच्यापैकी म्हणजे सर मला टीसीएस मध्ये काम करायचंय, मला एसबीआय मध्ये काम करायचंय, मला एलआयसी हाऊसिंग मध्ये काम करायचंय, टायटल मध्ये काम करायचंय, आयटीसी मध्ये काम करायचंय, करू शकतो का? फक्त कंपनीचं नाव बदलायचे, डेट तशी बदलायची, बाकी काही बदलायचं बसायची गरज. तुम्ही सांगाल त्या कंपनीमध्ये आपली पूर्ण प्रोसेस करता येणार आहे. प्रोसिजर सगळीकडे सेम, फक्त ती डेटा कोणता घ्यायचा चार्ट वरून, कोणता कामाचा आहे, कोणती कॅन्डल कामाची, ते कसं ओळखायचं याची पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला दिली जाईल आणि ते सिस्टम कशी वापरायची त्याची पूर्ण ट्रेनिंग दिली जाईल. आज बसून उद्या नेमकं मार्केट अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड कधी येणार आहे याची रेंज तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये काढता येईल याची गॅरंटी देतो. लक्षात आलंय. आणि एकदा ते जमलं, आता एंट्री पॉइंट माहिती मग आता आपल्याला बाय कधी करायचं, सेल कधी करायचं माहिती आहे. टार्गेट टॉप लॉस वगैरे लिहून येते आपल्याला, आणि मार्केट टार्गेटला पण जात नाही, टॉप लॉसला पण जात नाही, आपले टाइम वेस्ट होत असेल, एक्झिट कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण ट्रेनिंग मध्ये कव्हर करणार आहोत. बरोबर आहे. नेक्स्ट अजून ट्रेनिंग मध्ये काय काय कव्हर करणार आहे, एकदम बेसिक. जसं तुम्ही बोलले सर आम्ही बेसिक माहित नाही, मार्केट काय आहे, कॅन्डलस्टिक काय आहे, ओपन कुठून रीड करतोय, हाय कुठं बघतोय, तो चार्ट कसा लावलाय तुम्ही हे वापरता येत नाही, असे भरपूर लोक असू शकतात. काय घाबरायची गरज नाही. तर एकदम बारीक कन्सेप्ट. इक्विटी कॅश काय असतं, आता जसं मी फ्युचरचं कॅल्क्युलेशन करून दाखवतो, फ्युचर काय असतं, ऑप्शन काय असतं, इंट्राडे म्हणजे कसं काम करायचं, ऑर्डर कशी लावायची, बाय ऑर्डर कशी लावायची, लिमिट ऑर्डर कशी लावायची, टॉप लॉस ऑर्डर कशी लावायची, या गोष्टी येतील. त्यानंतर चार्ट कसा रीड करायचा,
ऑब्व्हियसली ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून चार्ट ट्रेड कसा करायचा, कोणतं कॅन्डल कामाची बनलेली आहे, कोणती कामाची कॅन्डल नाही बनलेली आहे, ते कसं पिक करायचं, कॅन्डलस्टिक चार्ट काय असतो, लाईन चार्ट काय असतो, बार चार्ट काय असतं ते बघायचं आहे. इंडिकेटर वापरायचे का नाही वापरायचे, वापरायचे तर कोणते वापरायचे, कसे वापरायचे, त्यानंतर सॉफ्टवेअर ट्रेडिंग सॉफ्टवेअर कसं वापरायचं, जे जिथं तुम्ही रिअल मध्ये माल घेणार किंवा विकणार आहे, बाय सेल कसं करायचं ते सगळं शिकवलं. ट्रेड आयडेंटिफिकेशन ऍडव्हान्स मध्ये करता येते का नाही, जसं मी तुम्हाला दाखवलं, एक डेट घ्यायची, उद्याचं डेट कॅल्क्युलेट करता येतो आपण आज बसून मंडेला काय होणार आहे त्याचं पण अनालिसिस करता येईल. काही खूप अवघड गोष्ट नाही, फक्त डेट आजची टाका, उद्या मार्केटमध्ये काय होणार, प्राइस तुमच्या समोर पण तीच राहील, माझ्या समोर पण तीच राहील. उद्या ओपन झाल्यावर ट्रेड कसा घ्यायचा, काय घ्यायचं, याचं पूर्ण लाईव्ह मार्केटचा सपोर्ट आणि ट्रेनिंग भेटेल. मार्केट चालू असताना भेटेल. कोणी 9 ते 5 जॉब करतोय सर, वेळ नाही भेटत आहे, क्वेश्चन आलेला आहे, आता मला 5 वाजेनंतर सपोर्ट पाहिजे, तुम्हाला ज्या मिनिटाला 24 तासात जेव्हा पण तुम्हाला वाटतं की या मिनिटाला असा प्रश्न विचारायचा आहे, सकाळी 9 वाजेपासून रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत कंटिन्युअस सपोर्ट अवेलेबल आहे. बरोबर आहे, ठीक आहे. इथपासून लाईफ टाइम मेंबरशिप म्हणजे काय, आपण जी काही ट्रेनिंग घेणार आहे, सपोज ही ट्रेनिंग तुम्ही परत परत किती वेळेस पण अटेंड करू शकता, ज्यापर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही की मला हे सगळं येत आहे. पहिली गोष्ट तर एका वेळेस मध्ये येऊन लागेल हे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा सर मला अजून एकदा बसायचंय, तरी परत 1 रुपया लागणार नाही. प्लस 6 महिने 7 महिने वर्षभर तुम्ही वापरलं, आता परत तुम्हाला नवीन एकदा गॅप पडला, 2-3 महिन्यासाठी कुठे कामाला गेलं, ते काम मार्केटमध्ये काम नव्हतं करत, परत अटेंड करायचे ट्रेनिंग, परत बसायचे, तेव्हा पण परत नवीन पैसे द्यायची गरज नाही. लक्षात दिलंय सगळ्यांना. डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं, काय करायचं, ही पूर्ण प्रोसिजर. आता ही जी काय सिस्टम आपण दाखवली, या सिस्टम नुसार आपण प्रॉफिट किती कमवू शकतो ते 2 मिनिटं दाखवतो, पुढची गोष्ट करतो. आता इथं जे काही बाय प्राइस सेल प्राइस दिलेले हे प्राइस आपण ऍडव्हान्स मध्ये काढू शकतो का नाही, आज पण तीच प्राइस काढू शकतो का नाही. 2 तारखेला मी जर इथं बोलतो 2052 रिलायन्स बाय करायचंय, तर एंड डेट काय घेतली सर मी तिथं 1 तारीख. तुमच्या बाय प्राइस माझ्या बाय प्राइस आज पण सेम येईल का नाही, म्हणजे इथं जेवढे पण फिगर लिहितोय क्रॉस चेक करता येणार का नाही. म्हणून बघा, प्रॉफिट असेल तर प्रॉफिट लिहिलाय, त्या दिवशी जर लॉस झाला असेल तर त्याला मी लपवू शकत नाही. त्या पद्धतीने आपण ती प्रोसेस करतोय कंटिन्युअसली, आणि 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत मी कंटिन्युअस काम केलं असेल तर 20,000 प्रॉफिट किती आलेला इंट्राडेला. रिटर्न लक्षात आहे, 50-60% रिटर्न आरामात येऊ शकते. तसं थिसिस 1 तारखेपासून मी पूर्ण यूज केलं. हे ऍक्च्युअली 40,000 रुपये आहे, 3 साडेतीन स्टॉक आहे ना, तर 20,000 50 क्वांटिटी घेतलं नाही ना, 40,000 रुपये लागतील. किती रिटर्न आला, नियर अबाउट 100%. ओके. आणि याची महत्त्वाची गोष्ट काय, इथं जी काय फिगर लिहितोय ही 1 दिवस अगोदर सर्वांना कॅल्क्युलेट करता येणार नाही. बँक निफ्टी 1 तारखेपासून कंटिन्युअस काम केलं, किती रिटर्न आलेला आहे 68,000. बरोबर आहे, प्लस मायनस सगळे ऍड केलेले. तसंच निफ्टी सपोज आहे 1 तारखेपासून कंटिन्युअस मी काम केलं, किती रिटर्न येत आहे आरामात. मी म्हणतो 30 ते 40% तुमचा कॅपिटल रिटर्न आलं, काही प्रॉब्लेम आहे का. लाख रुपये असेल तर तुम्हाला आरामात 30 ते 35 रुपये येऊ शकतात, याची मी हमी देऊ शकतो तुम्हाला, काहीच घाबरायची गरज नाही. कॉन्फिडन्स वाढेल, आणि एवढं मोठा रिटर्न आहे म्हणजे दर 4 महिन्याला पैसा डबल होईल. इन शॉर्ट थोड्या वेळात एवढं पकडू, तरी 25% रिटर्न आलं तर 4 महिन्यात पैसा डबल होतो. बरोबर आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचं नाही. मुद्दा काय आहे की आपल्याला काम करता येणं गरजेचं आहे, आपण ती प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे. बरोबर आहे का. त्याच्यासाठी आपल्याला काम करायचे, लाईव्ह मार्केटला आपल्याला सायकोलॉजी डेव्हलप करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेणार तुम्हाला काय काय भेटेल, 1 महिन्यासाठी ट्रेड मार्केट टूल भेटेल, जे तुम्हाला मी दाखवलं इंट्राडे पोझिशनरचं पूर्ण 1 महिन्यासाठी भेटेल. टेलिग्राम चॅनल मी तुम्हाला दाखवला. ओके. जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेणार याचा लेवल मी तुम्हाला बाय सेलचा देतोय, या लेवल कंटिन्युअसली तुम्हाला रोजचा भेटतील. म्हणजे तुम्ही स्वतः पण काढू शकता ना, तुम्ही स्वतः पण काढायचं. रात्री मी सकाळी 7 वाजता 7:30 वाजता आज काय करायचं ते अपडेट देईल. निफ्टीचं, बँक निफ्टीचं, रिलायन्सचं, एचडीएफसी बँकचं, टीसीएसचं, या 5 कंपन्यांचं माझ्याकडून अपडेट येईल तुम्हाला. तुम्ही क्रॉस चेक करायचं, तुम्ही कॅल्क्युलेशन केलं बरोबर आहे का चूक आहे, जमेल का नाही. जर मिस्टेक झाली, वेगळा फेज झाला, कॅन्डल शोधताना काही प्रॉब्लेम झाला, लगेच सपोर्ट स्टॉपची कनेक्ट करून नेमकं तुम्ही काय मिस्टेक केली ती 2 दिवस 3 दिवस 4 दिवस लाईव्ह मार्केटला तुम्ही सॉल्व्ह करताय, परत ती मिस्टेक होईल का. ही प्रोसेस आपण सुरू करायची आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे लाईव्ह मार्केटचे जे मी जे ट्रेड देतोय, जसं मी स्टेटमेंट दाखवलं, एक एक्झॅक्ट ट्रेड तुम्हाला भेटेल.
नुसते तेवढे ट्रेड केले तरी तेवढे रिटर्न येईल, पण ते सिस्टम शिकल्यानंतरच येईल. त्यापेक्षा हे नाही तर ती सिस्टम शिकण्याची प्रोसिजर आहे. जी काय ट्रेनिंग केली आहे त्याची ऑनलाईन रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल राहील. ती ट्रेनिंग तुम्ही किती वेळेस पण ऐकू शकता. परत जेव्हा पण लाईव्ह सेशन होईल तेव्हा परत तुम्ही बसू शकताय. त्यानंतर YouTube चॅनलचा ऍक्सेस भेटेल. 1 मंथचं ट्रेनिंग, जसं मी सपोज या 5 कंपन्यांचे ट्रेड माझ्याकडून देतोय. तुम्हाला वाटतं सर मला गोल्ड मध्ये काम करायचे, सिल्वर मध्ये काम करायचे, कॉपर मध्ये करायचे, तुम्हाला हवं त्या स्क्रिप्ट मध्ये ऑप्शन मध्ये असेल तिकडे पण करायचं असेल तिकडे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून तुम्हाला त्या लेवलचा पण सपोर्ट भेटणार. मग त्या लेवल तुम्ही कॅल्क्युलेट केलेला बरोबर आहे का काय या सध्याची पूर्ण लेवल तुम्हाला पूर्ण सपोर्ट भेटेल. ट्रेनिंग कशी होईल? मंडे टू फ्रायडे 5 दिवस ट्रेनिंग चालेल. याचा अर्थ हे का काय केलं मी तुम्ही लक्षात घ्या की जसं मंडेला संध्याकाळी 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत बसणार आपण. मंडेला बसलो, मंगळवार ट्यूसडेला मार्केटमध्ये काय होणार आहे हे तुम्हाला माहित आहे का? मला माहित आहे का? मी सोमवारी संध्याकाळी बसून उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे मंगळवारी ते तुम्हाला रात्री कॅल्क्युलेट करून दे. दुसऱ्या दिवशी जाऊन चेक करायचंय. हे आपण आता मागचं बघितलं बरोबर आहे. आपण तेव्हा 5 दिवस काय बघूया जे झालेलं आहे. पुढे काय करायचं रात्री बसून कॅल्क्युलेट केलं, उद्या कसं जाऊन चेक करायचंय. आणि तसंच झालं कॉन्फिडन्स वाढेल की नाही वाढेल? बरोबर आहे. आणि एका दिवसाचं नाही मी सांगेल तेवढ्या कंपन्यांचं नाही, तुम्ही सांगाल त्यांचं पाहिजे ते चॉईस करू आपण. 3, 4, 5 कंपन्या तुम्ही सांगाल त्या. आणि मंडे टू फ्रायडे 5 दिवस रोज रात्री बसून उद्या काय करायचंय कसं करायचं त्याची ट्रेंड अनालिसिस करायची कशी करायची ऍडव्हान्स मध्ये ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला करून दाखवले. कॉन्फिडन्स वाढेल. 5 दिवस बरोबर अनालिसिस आली कॉन्फिडन्स वाढेल नाही? बरोबर आहे. ही प्रोसेस आहे. मग त्याच्यानंतर ही ट्रेनिंग कुठे होणार आहे? झूमवर. जसं आपण झूमवर कनेक्ट होतो झूम मीटिंगची लिंक वगैरे तुम्हाला सगळं शेअर केलं जाईल तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावर. ट्रेनिंगची कॉस्टिंग किती आहे? 12,000 रुपये ट्रेनिंगची कॉस्टिंग आहे. रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी. रजिस्ट्रेशन कसं करायचंय? यू कॅन स्टार्ट नाऊ. आता रजिस्ट्रेशन करू शकता. पे 3,000 रुपये. आता 3,000 रुपये देऊन रजिस्ट्रेशन करायचंय. रिमेनिंग फी कधी पे करायची आहे? पे रिमेनिंग फीज आफ्टर कंप्लीटेड ट्रेनिंग. म्हणजे काय? 5 दिवस ट्रेनिंग दिली नाही, सिस्टम जर तुम्हाला बरोबर नाही वाटली, जे शिकवलं तुम्हाला लक्षात नाही आलं, समजत नाही आहे, पुढचे पैसे द्यायचे का? चॉईस आहे तुमच्याकडे. आता नॉर्मली पहिले काय व्हायचं? पहिले ट्रेनिंगची फीस पूर्ण द्या मग आम्ही तुम्हाला शिकवू. तुम्हाला पट्टे नाही पट्टे तुम्हाला शिकवायचं. आता तसं आहे का? मी ऑलवेज विन विन सिच्युएशन मध्ये बिलीव्ह करतो. जर मी जी गोष्ट तुम्हाला शिकवणार आहे ती खरोखर तुम्हाला युजफुल आहे, खरोखर त्याच्यात प्रॉफिट येणार आहे, तर तुम्ही मला 5 दिवसानंतर पूर्ण 5 दिवसाची ट्रेनिंग झाल्यानंतर पुढच्या शनिवार रविवारी पैसे पे करणार का नाही? ही प्रोसेस आहे. मग मी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी 4 मिनिट पटेल तुमचा जास्त विश्वास ठेवा. माझा प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने विन विन सिच्युएशन मध्ये काम करायचे. 3,000 रुपये आता पे करायचे. आणि जे हे तर बाहेर हा ऍडव्हान्टेज भेटतो जे सोबत जो स्पॉट रजिस्ट्रेशन आता रजिस्ट्रेशन करून जाईल त्यांना 25% ट्रेनिंग फीजवर डिस्काउंट भेटेल. म्हणजे 12,000 रुपयाची ट्रेनिंग फीज आहे. जास्त घाबरायची गरज नाहीये. 25% जर तुम्ही आता 3,000 रुपये देत असाल तर टोटल ट्रेनिंग फी तुमच्यासाठी होईल 9,000 रुपये. 25% डिस्काउंट म्हणजे 3,000 रुपये कमी होऊन जातील. म्हणजे 9,000 रुपये ट्रेनिंगची फीज आहे. द्यायचे आता 3,000 रुपये, उरलेले 6,000 रुपये. पूर्ण 5 दिवस ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही सांगाल त्या कंपनीच्या आदल्या दिवशी अनालिसिस करून उद्या काय होणार आहे, सिस्टम कसं वापरायचं याचा पूर्ण कॉन्फिडन्स आल्यानंतर रिमेनिंग अमाऊंट पे करायची आहे. विन विन सिच्युएशन झालेली आहे. आता घाबरायची गरज नाही. या प्रोसेस मध्ये आपण स्टार्ट करायचे. पेमेंट कसं करायचंय? क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर स्वॅप मशीन आपल्याकडे आहे, स्वॅप करू शकतात. किंवा गुगल पे फोन पे तुमच्याकडे असेल तर या नंबरला गुगल पे फोन पे करायचे. तुमचा स्क्रीनशॉट दाखवायचा आहे. जाताना तुम्ही जी पेमेंट करणार रजिस्ट्रेशनची एक स्लिप राहील, ती स्लिप तुम्हाला बुक करून ती घेऊन द्यायची सोबत म्हणजे पुढची प्रोसिजर तुम्हाला त्याच्यावर केलं जाईल. बरोबर आहे. जसं तुम्ही रजिस्ट्रेशन करणार लगेचच्या ट्रेनिंगचा एक ग्रुप बनवला आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. ट्रेनिंगचं मटेरियल तुम्हाला दिलं जाईल. हिंदी, मराठी, इंग्लिश तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेज मध्ये ट्रेनिंगचे पूर्ण नोट्स तुम्हाला भेटतील. आणि त्यानंतर व्हिडिओ ट्रेनिंग मराठीमध्ये होणार आहे आपल्या या आठवड्याला तर ते पण भेटेल. आणि पुढे जे काय सपोर्ट लागतोय मार्केटमध्ये कसं काम करायचं ते 5 दिवस कशा पद्धतीने मंडेचा दिवस फक्त मला द्यायचंय. पहिला सेशन झाल्यानंतर पुढच्या सेशन पासून जर तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट असेल मंगळवारी किंवा बुधवारपासून जर तुम्हाला पॉसिबल असेल तर मी जे ट्रेड देईल त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड पण करू शकताय. म्हणजे जे काय पैसे आपल्याला पुढच्या शनिवार रविवार द्यायचे जर अकाउंट असेल तर आपण ट्रेड करूनच कमवू शकतो. काही घाबरायची गरज नाही. एवढं मी तुमच्याकडे माझ्याकडून बोलतो की म्हणजे 3 दिवस पण काम केलं
एक किंवा 2 दिवस पण ट्रेड केले तरी 10,000 रुपये निफ्टी बँक नोट मध्ये कमवणं काय अवघड नाही, ते अगदीच होऊ शकते. पहिले 2 दिवस शिकण्यावर फोकस करूया. बुधवारपासून हवं तर ते पण करता येईल. बुधवार किंवा शुक्रवार 3 दिवस राहतील. आपण आरामात ट्रेनिंगची फीस ड्युरिंग या प्रोसेस मध्ये पण वसूल करू शकतो, काहीच नाही. आणि त्याच्या पुढे 1 महिना कंटिन्युअस माझे ट्रेड बनायचे. म्हणजे एखादा बेसिक असेल मला अजून एवढं कॉन्फिडन्स येणार नाही तर मंडे पासून तर सगळ्यांना ट्रेड करायचंच आहे. तर पुढच्या 1 महिन्यात तर तुम्हाला ते आरामात वसूल होईल, याला घाबरायची गरज नाही. क्लिअर इथपर्यंत? ओके, थँक्यू सो मच.